नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण त्या दिवशी आपला जो पहिला व्हिडिओ आलाय प्राकृतिक भूगोलचा, त्या दिवशी आपण पार्ट 1 त्याचा बघितलेला आहे आणि आज आपण प्राकृतिक भूगोलमध्ये मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं, की आपला पहिला पार्ट येतो भारताचे स्थान आणि विस्तार आणि दुसरा जो पार्ट बघितला आपण प्राकृतिक भूगोलचा, तर त्याच्यामध्ये पर्वत, पठारी प्रदेश, किनारी बेटे, मैदान हे असे बरेचसे त्याच्यामध्ये पोर्शन येतात वेगवेगळे. सो आपण आज त्याच्यामध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले पर्वतीय प्रदेश. ठीक आहे. तर आता आपण भारताचा प्राकृतिक भूगोल बघताना त्याच्यामध्ये स्पेशली आपण भारताचा पर्वतीय प्रदेश बघताना आपल्याला नेहमी बघायला मिळतं, की पर्वत म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पहिल्यांदा येतं, की हिमालय पर्वत. ठीक आहे. आता हिमालय पर्वत कारण आपण बघतो, की आपण प्रश्न जरी बघितले तर प्रश्न कशा स्वरूपाचे येतात हे आपल्याला आधी अॅनलाईज करणं गरजेचं असतं. तर आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, की हिमालयीन रांगा आहेत, नंतर हिमालयामधल्या नद्या आहे. म्हणजे नदी ह्या चॅप्टरमध्ये जरी आपण बघितलं ज्यामध्ये हिमालयीन रेंज येतात म्हणजे नाही का उत्तरेकडील नद्या, दक्षिणेकडील नद्या, पूर्व, पश्चिम नद्या आपण मग बघतो ना. तशाच प्रकारे आपण पर्वतांबद्दल जरी बघितलं तरी हिमालयीन रांगा ह्या भारताच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा हिमालय पर्वत बघतो आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा बघतो तेव्हा आपण सह्याद्री बघतो. तर आज आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत की हिमालयीन पर्वतरांगा म्हणजे प्राकृतिक भूगोलमध्ये भारताचे त्याच्यावरच जास्त प्रश्न येतात जनरली. आपण पीवायक्यू अनालिसिस जरी केलं तर आपल्याला बघायला मिळतात की पर्वतरांगांचा उतरता क्रम, चढता क्रम नाही का, नंतर हाईट वगैरे अशा गोष्टी. तर त्या दृष्टिकोनातून आता आपण हा टॉपिक बघणार आहोत. तर आपण बघायला गेलो तर हं, आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण बघितलं की हिमाचल. आता हिमाचल बघताना हिमालय बघताना त्याच्यात 2 भाग पडतात. एक पूर्वांचल येतो आणि एक हिमाचल येतो. तर हिमाचलमध्ये आपण जर बघायला गेलं तर हिमाचलमध्ये जर आपण बघायला गेलं हं. हं. हिमाचल हे 2 भाग पडतात, हिमाचल आणि पूर्वांचल. आता आपण जेव्हा हिमाचल बघतो, ते हिमाचलमध्ये आपल्याला बघण्यात येतं, की आता हिमाचल म्हटल्यानंतर आपल्यालाही एक कॉमन सेन्स आहे, आपल्यालाही लक्षात येईल, की हिमाचल म्हटलं म्हणजे हा रिजन, ठीक आहे. भारताचा सगळ्यात उत्तरेकडील भाग. तर आपण जेव्हा बघतो, की हिमाचल म्हटल्यानंतर आपल्याला जनरली पाठ जरी केलं नाही, तरी कॉमन सेन्स मी तुम्हाला ते सांगते, की आपल्याला कॉमन सेन्सने कळतं, की हिमालय पर्वत कुठल्या-कुठल्या राज्यांमध्ये त्याचा विस्तार आहे आणि म्हणजे कुठपर्यंत त्याचा विस्तार आहे. तर आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीर, लडाख आता हे आधी स्टेट होतं, आता हे सेपरेट झालंय, युटी झालंय, सगळ्यांना माहितच आहे केंद्रशासित प्रदेश. देन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि थोडा पंजाबचा भाग, एकदम थोडा जो भाग आहे पंजाबचा तो. नंतर इकडे मग आलं नेपाळ आणि भूतान. हे तर समजा देश झाले. पण आपण याच्यामध्ये जरी बघितलं आपण आपल्या राज्यांमध्ये बघितलं, की हिमाचल म्हटल्यानंतर आपल्याला जर विचारलं, की हिमाचलमध्ये कुठले राज्य येतात? ठीक आहे. तर हिमाचलमध्ये एकच सांगायचं, जम्मू काश्मीर, दुसरं हिमाचल प्रदेश, तिसरं उत्तराखंड आणि चौथं पंजाब. तर हिमाचलचा जो विस्तार येतो, तो येतो या 4 राज्यांमध्ये. ठीक आहे. तर हा झाला हिमाचल. आता आपण पूर्वांचल बघूया. मी तुम्हाला काय सांगितलं, की हिमाचल आणि पूर्वांचल. इथे बघा, आपण बघितलंय. हिमाचल उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमाचलचा जो 2 याच्यात सेपरेशन होतं ते हिमाचल आणि पूर्वांचल. आता हिमाचलचे आपण स्टेट बघितले, आता आपण पूर्वांचलचे बघूया. तर पूर्वांचल बघायला गेल्यास आपल्याला मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा हा पूर्ण जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे आणि सिक्कीम सॉरी सिक्कीम म्हणजे आपण जर बघितलं की उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. तर आता आपल्याला सध्या हा जो एरिया आपल्याला सगळ्यात जास्त हिमालय पर्वत बघताना आपल्याला हा एरिया महत्वाचा आहे. तर हा झाला उत्तरेकडचा हिमाचल, इथं लक्षात ठेवायचं. हे सगळे स्टेट आले हिमाचलमध्ये. ठीक आहे. आणि हे आले सगळे पूर्वांचलमध्ये. तर जर प्रश्न आला की हिमाचल आणि पूर्वांचल किती स्टेट आहे, इथे 4 आहे, इथे 1 2 3 4 5 6 7 8 इथे 8 स्टेट आहेत.
ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया. आता आपण जेव्हा हिमालय पर्वताबद्दल बघायला गेलो, आता आपण हिमालयाचा विस्तार बघितला कुठे कुठे आहे आणि टोटल हिमालय जर विचारला, तर मग जेव्हा टोटल हिमालय विचारली रेंज, तर इथनं सुरू होते. म्हणजे ते अफगाणिस्तानमध्ये तर आहेच, पाकिस्तानमध्ये पण आहे, पण आपल्याला इकडे चायना तिबेट, देन नेपाळ, भूतान आणि बांगलादेश नाही, हा नेपाळ मेघालय. हम्म, हम्म. ठीक आहे, भूतान. तर या याच्यामध्ये आणि बांगलादेशचे एकदम ही बाउंड्री, म्हणजे कारण इथे त्रिपुरा आणि मणिपूर मिझोराम लागून असल्यामुळं हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये हिमालय रेंज आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये नेपाळमध्ये आपण नेपाळ, भूतान, चायना, तिबेट, इकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान, हा जो पूर्ण एरिया आहे, हा पूर्ण एरियामध्ये हिमालयीन रांग पूर्णपणे पसरलेली आहे. आता तुम्हाला एक सांगते की हिमालयाच्या बाबतीत आपलं जे भारताचं असं जो आपल्या भारताचा मान्सून आहे, म्हणजे आपल्या ज्या प्रकारे आपल्याकडे ऋतू आहेत, तर असं म्हणतात की सायबेरियन जे वारे आहेत ते हिमालय जर आज नसता तर मे बी उत्तरेकडचा भाग हा आपल्याला शुष्क बघायला मिळाला असता, म्हणजे पूर्ण प्रकारे बर्फाच्छादित आणि पूर्ण म्हणजे मान्सून नसतं असं म्हणतात. कारण सायबेरियन येणारे जे वारे आहेत ते हिमालयन पर्वत रांगेमुळे अडवले जातात आणि नंतर पुढे जाऊन मान्सून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या घडतात. तर हे पण एक लक्षात ठेवा की हिमालयन पर्वतरांगांमुळे सायबेरियन वारे अडवले जातात, त्याच्यामुळेच भारतातलं जे वातावरण म्हणजे जे क्लायमेट आहे किंवा वातावरण आहे आणि जे ऋतू वगैरे ज्या गोष्टी आपल्या इथे आहे भारतामध्ये त्या हिमालयीन, म्हणजे आपण आपला टॉपिकच आहे की प्राकृतिक भूगोल, म्हणजे हिमालय पर्वतामुळे भारताच्या वातावरणात भारताचे ऋतू या सगळ्यावर परिणाम होतो. म्हणून आपल्याला हा टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे की ज्याच्यावर आपण राज्यसेवा कंबाईन जर बघितलं ना, तर जोड्या लावा असतात एकतर, नाहीतर उतरता क्रम चढता क्रम पर्वतरांगांचा, नाही तर उंचीनुसार विचारतात नाही का, दक्षिणेकडून उत्तरेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, अशा बरेचसे सिक्वेन्स विचारतात. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक असल्यामुळे एकदम बारकाईने आणि व्यवस्थित समजून घ्या. आता पुढचं आपण बघूया. आता हिमालय. आता हिमालय बघताना आपल्याला सुरुवातीला हे बघणं गरजेचं आहे की हिमालयाची निर्मिती कशी झाली. तर हिमालयाची निर्मिती जो आहे तो आशिया खंड, जसं आता आपण आपल्याला डिटेल जर आपण जेव्हा आपण आपलं पृथ्वीची निर्मिती वगैरे, टेक्टॉनिक प्लेट्स वगैरेच्या मुवमेंट्स जेव्हा शिकू आपल्याला, तेव्हा माहीतच होईल की हिमालयाची निर्मिती कशी आहे. तर खंडा एकमेकावर धडक होऊन हिमालयाची निर्मिती झाली आहे. जसं आफ्रिका खंड आहे, आपला आशिया खंड आहे, नंतर आपलं तेव्हा युरेशिया होता, नंतर तुम्ही हे पण ऐकलंय की टेथिस सी वगैरे, त्याचा पण खूप आपल्या म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीमध्ये खूप मोठा एक पार्ट आहे जो की ज्याच्यामुळं टेक्टॉनिक प्लेट्सच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या पर्वतांची, नंतर मैदानांची, आपण डेक्कन ट्रॅप पण बघतो की ह्या सगळ्या गोष्टीला त्या गोष्टी कारणीभूत ठरतात. तर त्याचप्रमाणे हिमालयाची निर्मिती सुद्धा दोन खंडांची धडक होऊन निर्मिती हिमालयाची आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आता हिमालयाची जर लेंथ बघायला गेला आपण, तर हिमालयाची जी लेंथ आहे ती आहे 2400 किलोमीटर, त्याचा विस्तार आहे हिमालयाचा, आणि रुंदी जी आहे ती 240 ते 320 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आणि आता याचा विस्तार जर आपण बघायला गेला ना हिमालयाचा, आता हा थोडा ब्लर आहे याच्यामुळे मी याच्यावर तुम्हाला मागच्याच मॅपवरून एक्सप्लेन करते. तर ह्याची जी निर्मिती आहे आपल्याला ती, सॉरी हा, याची जी विस्तार आहे तो जर आपण बघितला तर पश्चिमेस आपल्याला नंगा पर्वत, म्हणजे इथनं जवळपास आपण इथे विस्तार आहे आपल्याला बघायला मिळेल. आता भारतामधला विस्तार सांगते मी तुम्हाला, तर नंगा असं असं बघून आपण नामच्या बर्वा हे आलं अरुणाचल प्रदेशमध्ये, तर अरुणाचल प्रदेश ते नंगा पर्वत असा त्याचा विस्तार, आणि तीच लेंथ जी आहे ती आहे 2400 किलोमीटर. ठीक आहे. ही जी लेंथ आहे ही आहे 2400 किलोमीटर, आणि लक्षात ठेवा कंपल्सरी की विस्तार जो आहे तो आहे नंगा पर्वत ते नामच्या बर्वा आले अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. आणि हे आलं जम्मूमध्ये. आता टोटल राज्याबद्दल जर विचारायला गेले की हिमालयाचा टोटल राज्यांमध्ये किती राज्यांमध्ये विस्तार आहे, तर तो येतो 8 राज्यांमध्ये. आता तुम्ही मगाशी बघितलं की हिमालय, ठीक आहे, टोटल आज 8 राज्यामध्ये विस्तार आहे त्याचा. नंतर इकडे आपण जर बघितलं की त्याची जी विड्थ आहे, ती विड्थ इथे हे दिलंय, हा, ती पश्चिमेपासून पूर्वेकडे त्याची विड्थ म्हणजे रुंदी त्याची कमी कमी होत जाते. म्हणजे जी त्याची जाडी आहे ती पश्चिमेकडे सगळ्यात जास्त आहे आणि पूर्वेकडे त्याची विड्थ कमी
कमी कमी होत जाते आणि जी हाईट आहे, आता ना असे जे छोटे छोटे पॉइंट्स आहे आपल्याला वाटतं हे काही इम्पॉर्टंट नाही, पण हे इम्पॉर्टंट असतात. जनरली विड्थ विचारत नाही, पण हाईट नेहमी विचारतात. आपण सह्याद्री पर्वत जेव्हा शिकतो ना, आपला डेक्कन ट्रॅप पण शिकतो किंवा सह्याद्रीबद्दल, पश्चिम घाटाबद्दल जरी आपण बघितलं ना, तेव्हा पण आपल्याला बघायला मिळते की महाराष्ट्र जिओग्राफीच्या कंबाईनमध्ये जरी प्रश्न आले, नेहमी विचारतात की हाईट कुठे वाढत जाते, उत्तरेकडे वाढते सह्याद्रीची की दक्षिणेकडे वाढत जाते, अशा प्रश्न. तसंच हिमालय पर्वताबद्दल हे लक्षात ठेवा की त्याची जी हाईट आहे ती पूर्वेकडे वाढत जाते. म्हणजे हा जो इथे इथे त्याची हाईट जास्त आहे ऍज कम्पेअर टू पश्चिमेपेक्षा, हे नेहमी लक्षात ठेवा. हम्म. आता हं. आता हिमालयाचं जे स्थान आहे, तर आपण स्थान बघायला गेलं, तर हिमालय आपण आपण कन्सिडर करू की हा असा हां, नॉर्थला आपण ह्याच्यामध्येच बघूया. तिबेट आणि हां, इथेच सांगते मी तुम्हाला. इथे जरी मी एक्सप्लेन केलं चालेल. तर इथे आपल्याला आपण जर हिमालयाचं बघितलं, तर आपल्याला इथे जे आहे उत्तरेकडचा जो भाग आहे, इथे आपल्याला तिबेट बघायला मिळतं. ठीक आहे. आता मी हे इथे जरी लिहिलंय म्हणजे याचं पोझिशन अशी नाहीये, तर ह्या चायना पूर्ण पसरलेला आहे. ते एक लक्षात ठेवा, की हा तिबेटचा भाग येतो आणि दक्षिणेकडे आपण जर बघायला गेलं, तर जिथे हिमालय रेंज एंड होते, तिकडे गंगा आणि ब्रह्मपुत्रा मैदान आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. उत्तरेकडे तिबेट आणि दक्षिणेकडे गंगा गंगा आणि ब्रह्मपुत्रा मैदान. ठीक आहे. आता मध्य आशिया आणि हिमालय हे एक महत्वाचा पॉइंट आहे बरं का. हा. आता एक मध्य आशिया म्हणजे तुम्हाला डायग्राम वरून मी मॅप वरून याच्यासाठी जास्त एक्सप्लेन करते, कारण मॅप वरून ना आपल्याला लक्षात जास्त ठेवायला मदत होते, म्हणून सांगते. बघा, आता मध्य आशिया म्हणजे कुठला भाग? हिमालयाच्या म्हणजे भारताच्या उत्तरेकडच्या वरचा भाग. हा जो भाग येतो त्याला आपण मध्य आशिया म्हणतो. तर मध्य आशिया आणि भारत याला जर काही जोडत असेल तर ते आहे पामीरचं पठार. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला फक्त ते याच्यासाठी एक्सप्लेन केलेलं. तर हिमालय म्हणजेच भारत यांना जोडणारं जे आहे ते आहे पामीर पठार. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हा एक पॉइंट अजून सांगते. ह्याच्यात काय होतं ना, बऱ्याचदा पर्वत दिलेले असतात तुम्हाला आणि पर्वतामध्ये विचारतात की गटपर्वत, वली पर्वत, नाही का? तर असे पर्वताचे प्रकार असतात. मग त्याच्यामध्ये जोड्या लावा असतं की हिमालय कुठल्या प्रकारचा आहे, नंतर सह्याद्री कुठल्या प्रकारचा आहे. तिकडे आपलं महाराष्ट्राच्या याच्यात बघितलं आपण सातपुडा बघतो आपण, नाही का? तर मग असे जोड्या लावा दिलं असतं. तसंच आपल्याला तिकडे आपण जगाच्या बाबतीत जेव्हा आपण राज्यसेवेचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल आपल्याला जगाचाही बघावा लागतो. तेव्हा जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये रॉकी पर्वत वगैरे बघायला मिळते, ॲप्लेशियन पर्वत, तर त्याच्याही मध्ये अशा प्रकारचे आपल्याला जोड्या लावा विचारतात. म्हणून आपल्याला वली पर्वत आणि तरुण पर्वत म्हणजे काय? तर जस्ट जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जो लावा आहे तो ज्या लेयरने साचत जातो आणि त्याच्या घड्या पडतात, तर त्या घड्या पडून जे पर्वतांची निर्मिती होते, म्हणजे असं नाही की मैदान स्वरूपात नाही म्हणते मी, पर्वतीय स्वरूपात जे घड्या पडून पर्वतांची निर्मिती होते त्याला वली किंवा तरुण म्हणतात, तरुण पर्वत म्हणतात. आणि तरुण पर्वत याच्यामुळे म्हटलंय की हिमालयाची जी निर्मिती आहे ती काही फार खूप वर्षापूर्वीची नाहीये. तर म्हणजे तसं म्हणजे वर्षापूर्वी म्हणजे असं 10-15 वर्ष नाही म्हणायचे आपल्याला, ते हजारो वर्षापूर्वी काही कोटी आहे. तर त्याच्यामुळे त्याला की बऱ्याच नंतरची आणि आतापेक्षा एकदम रिसेंट, म्हणजे ज्या याच्यामधून आपण वर्ष आधीचे बघायला गेलो की डेक्कन ट्रॅप आहे, हिमालय आहे, नंतर वेगवेगळे पर्वत आहे त्यांची निर्मिती, त्या मानाने हिमालय पर्वत एकदम रिसेंट निर्मिती आहे म्हणून त्याला आपण तरुण पर्वतही म्हणतो. आणि आता वली पर्वत आणि एक अजून एक प्रकार आहे याच्यामध्ये गट पर्वत. आता तुम्हाला गट पर्वत जर विचार विचारलं तर अशा ह्या दोन समांतर लाईन आहेत. ठीक आहे. आता दोन समांतर भेगा पडल्या, दोन समांतर जर भेगा पडल्या, त्याच्यामध्ये जेव्हा भेगा पडून त्याच्यामधला हा जो मधातला जो रिजन आहे ना, तो भेगा भेगा पडल्यामुळे किंवा काय म्हणतो आपण त्याला, हा भेगाच म्हणूया आपण, क्रॅक पडल्यामुळं ते जेव्हा सेपरेट होतात, सॉरी, जेव्हा ते एकावर येतात तेव्हा त्याच्यामध्ये जो मधातला पोर्शन वर उचलला जातो, म्हणजे मधला जो पोर्शन आहे तो हाईटवर उचलला जातो. म्हणजे आपण असं न बघता आपण असं बघूया, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन जेव्हा करेल मी तेव्हा. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे फॉर्म होतं, वर उचललं जातं. मग तिथे पर्वताची निर्मिती होते. इन शॉर्ट
इन शॉर्ट असा एक पर्वत आहे समजा आणि दोन याच्यामध्ये भेगा पडून त्या एकमेकांवर आदळलं आणि उंच पर्वताची निर्मिती होते म्हणजे मधला भाग हा वर उचलला जातो त्यालाच म्हणतात गटपर्वत. ठीक आहे. तर हे एवढं फक्त लक्षात ठेवा की वली पर्वत म्हणजे काय आणि गटपर्वत म्हणजे काय. वली म्हणजे ज्वालामुखीची जेव्हा निर्मिती होती तेव्हा घड्या पडून वेगवेगळ्या फोल्ड स्वरूपात जो लावा आहे तो साचला जातो आणि त्याच्यातून जो एक पर्वत तयार होतो त्याला वरी पर्वत म्हणतात आणि गटपर्वत म्हणजे दोन जेव्हा समांतर ज्या हे आहेत जमिनीचा भाग आहे तो जेव्हा एकमेकांवर आदळतो तेव्हा एक उंच मधातला पर्वत वर उचलला जातो त्याला म्हणतात गटपर्वत. ठीक आहे. आता आपल्या पुढचं बघायला झालं की हिमालयातला जो खडगाचा प्रकार येतो तो आहे स्तरित आणि रूपांतरित. आता मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला वाटत असेल की एवढं काय महत्वाचं आहे का तर नाही. ह्या गोष्टी कशा आहे ना कधी कधी आपल्याला स्टेटमेंट फॉर्म मध्ये हिमालयावरच क्वेश्चन आलं त्याच्यामध्ये इन केस असं दिलं असू शकतं की हिमालयात वली किंवा तरुण पर्वत आहे, खडक स्तरित आणि रूपांतरित आहे. भारताचे एवढं क्षेत्र व्यापले आणि सर्वात उंच शिखर माउंट माउंट गॉडविन ऑस्टिन आहे. असे 4 स्टेटमेंट. मग यातले बरोबर कुठले? सर्व बरोबर, ब बरोबर असे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्सपेक्टेड असतात आणि याच्याही आधी आलेले आहे. म्हणून आपण हा पोर्शन बघतोय, छोट्या-छोट्या गोष्टी. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं खडक हे स्तरित आणि रूपांतरित. स्तरित आणि रूपांतरित म्हणजे काय? तर स्तरितमध्ये जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा जो लावा बाहेर पडतो त्याच्यावर लावाचे एकावर थर थर साचत जातात. आता अग्निजन्य म्हणजे काय? जो लावा तयार होतो त्यातून जो लगेच खडक तयार होतो त्याला म्हणतात अग्निजन्य. म्हणजे एकदम लावा बाहेर आल्यानंतर लगेच जो खडकाची निर्मिती होते तो लावा साचून एका ठिकाणी संचयित होऊन त्याला म्हणतात अग्निजन्य. आणि स्तरित खडक कशाला म्हणतात? ते लावाचे एकमेकांवर वेगवेगळे म्हणजे थर साचले जातात त्याच्यामुळे जो खडक तयार होतो त्याला म्हणतात स्तरित. आणि रूपांतरित म्हणजे काय? तर रूपांतरित म्हणजे की खडक आहे समजा अग्निजन्य असो, अग्निजन्य खडक आहे, अग्निजन्य खडक आहे. त्याच्यावर प्रक्रिया होतात. आता त्या प्रक्रिया कशा होतात की थांबा मी तुम्हाला सेपरेट एक्सप्लेन आता हा अग्निजन्य खडक आहे. ठीक आहे. याच्यावर वारा, ऊन आणि पाऊस या तिन्ही याचे वेगवेगळ्या रिएक्शन्स होतात. म्हणजे याच्यावर वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होऊन जो खडक शिल्लक राहतो म्हणजे आपण त्याच्यामध्ये त्याचं घर्षण पण होतं नाही का? तर ह्या सगळ्या गोष्टीतून जे म्हणजे वारा, ऊन, पाऊस याला क्रॉस करून जो एक खडक तयार होतो त्याला म्हणतात रूपांतरित खडक. ठीक आहे. आता हे समजलं. आता निर्मिती याची टर्शियरी युग. आता हा जो टॉपिक आहे ना हा आपण भारताचे जे हे आहे म्हणजे खडकाचे प्रकार आहे नंतर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की खंडाखंडाची निर्मिती म्हणजे ती जी तो जो पूर्ण चॅप्टर आहे आपण तो सेपरेट बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला टर्शरी युग म्हणजे काय आहे हे सगळं एक्सप्लेन करेल. आता फक्त लक्षात ठेवा की निर्मिती ही टर्शरी युगातली आहे आणि भारताचे जे क्षेत्रफळ हिमालयाने व्यापले आहे ते 15% क्षेत्र हे एक लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्या टोटल 15% क्षेत्रामध्ये हिमालय पसरलेला आहे. नंतर आता हिमालयामध्ये सर्वात उंच शिखर कुठले? तर माउंट गॉडविन ऑस्टिन. ठीक आहे. और त्याला म्हणतात K2. आता K2 ची जी हाईट आहे ती आहे 8,611 मीटर. आता भारतामध्ये जगामध्ये माउंट एव्हरेस्ट आणि भारतामध्ये माउंट गॉडविन ऑस्टिन. तर हे हाईट लक्षात ठेवा. हाईट पण विचारतात कारण जोड्या लावायला विचारतात. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा आता हिमालयाच्या ओव्हर आपण हिमालयाचं स्ट्रक्चर, त्याची लेंथ, त्याची विड्थ, त्याची जाळी, त्याची रुंदी ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता हिमालय जेव्हा आपण अभ्यास करतो हिमालयाबद्दल तेव्हा आपल्याला हे बघायला मिळते की हिमालयाचे सुद्धा पार्ट आहेत नाही का. त्याच्यामध्ये एक येतो ग्रेटर हिमालय, ट्रान्स हिमालय, मध्य हिमालय. तर आपल्याला हे वेगवेगळे पार्ट लेसर हिमालय हे बघायला मिळतात. आपण त्याच्यामध्ये पहिला जो बघणार आहोत तो बघणार आहोत ग्रेटर हिमालय.
एक लक्षात ठेवा. त्याला हिमाद्री किंवा ग्रेटर हिमालय किंवा बृहद हिमालय हे 3 नाव आहेत आणि हे तीनही नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, आता हिमालयाचं सर्वात उत्तुंग शिखर ग्रेटर हिमालय, म्हणजे हिमालयामध्ये सगळ्यात जास्त जी हाईट आहे ती ह्या ग्रेटर हिमालयाची आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. नंतर ऍव्हरेज हाईट त्याची आहे 6100 ते 2500, सॉरी, हाईट आहे त्याची 6100. आता आपण याच्यातली हायेस्ट हाईट किती बघितली होती पीकची, ती बघितली होती 8611. ठीक आहे. तर याच्यातली हायेस्ट हाईट जी आहे ती आहे 6100 आणि याची लेंथ आहे ती आहे 2500 किलोमीटर. आता विस्तार याचा कुठून आहे? याचा सेम वायव्य नंगा पर्वत ते ईशान्येस नामच्या बर्वा, म्हणजे जो आपण आधी एक कॉमन फॅक्टर लक्षात ठेवा की हिमालयाचा जो विस्तार आहे ना तोच याचा विस्तार आहे की वायव्येस नंगा पर्वत ते ईशान्येस नामच्या बर्वा. आता हिमनद्या, आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आपल्याला हिमनद्या, कारण हिमाचल म्हटल्यानंतर आपल्याला बघायला मिळते की हिमनद्या ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. आय थिंक 2023च्याच पेपरला विचारलंय सियाचीन वगैरे याच्या ना, गंगोत्री वगैरे याचे कुठल्या याच्यामध्ये हिमालयाच्या रिजनमध्ये तर त्याच्याबद्दल जोड्या विचारल्या होत्या, म्हणून ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा की कुठल्या कुठल्या हिमनद्या हिमाद्री आणि ग्रेटर हिमालयामध्ये येतात. त्याच्यामध्ये येते सियाचीन, बायफू, बाल्टोरा आणि गंगोत्री. ठीक आहे. आता या पर्वतश्रेणीमध्ये एव्हरेस्ट कुठलं कुठलं येतं, तर माउंट एव्हरेस्ट जे की नेपाळ आणि तिबेट सीमेवर आहे आणि त्याची हाईट आहे 8850 मीटर आणि फीटमध्ये बघितलं तर 29,032. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रेटर हिमालयाचं जर आपण बघायला गेलो ना, तर एक मिनिट, तुम्हाला जर मॅपच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं, आता याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी, नेपाळ आणि तिबेट. ठीक आहे. तर हा जो आपण ग्रेटर हिमालयाचा रिजन बघतो ना, हा रिजन येणार, मी तुम्हाला सांगते, एवढा जो पूर्ण रिजन येतो ना हा येतो ग्रेटर हिमालयाचा रिजन. ठीक आहे. एक एवढं लक्षात ठेवा, कारण माउंट एव्हरेस्ट येतो हा नेपाळ आणि तिबेट सीमेवर, म्हणजे चायनाचा जो पोर्शन आहे, म्हणजे हा हिमालयाचा सगळ्यात हायेस्ट पीक. इथे सियाचीन वगैरे सगळं आपण बघतो की हायेस्ट अल्टिट्यूड, सियाचीन म्हणजे खूप जास्त कमी टेम्परेचर असतं आणि ते हायेस्ट अल्टिट्यूडवर आहे. तर सियाचीन हे हिमाद्रीमध्ये ग्रेटर हिमालयामध्ये येतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा पोर्शन जो आहे तो एवढा येतो. आता त्याचा विस्तार सेमच झाला इथनं तर इथनं. ठीक आहे. आणि याच्यात बायफो, आता याच्यातलं सगळ्यात महत्वाचं मी सांगते तुम्हाला, सियाचीन आणि गंगोत्री हे दोनच लक्षात ठेवा. बाल्टोरा हे मी एक्स्ट्रा ऍडिशनल केलं इन केस कधी विचारलंच तर, पण कंपल्सरी लक्षात ठेवा सियाचीन आणि गंगोत्री. आणि पर्वतश्रेणीत काय येतं, माउंट एव्हरेस्ट. ग्रेटर हिमालयामध्ये विचारू शकतात की गॉडविन ऑस्टिन कुठल्या पर्वतश्रेणीमध्ये येतं आणि माउंट एव्हरेस्ट कुठल्या पर्वतश्रेणीमध्ये येतं, ते असं जेव्हा विचारलं तेव्हा हे लक्षात ठेवा की माउंट एव्हरेस्ट जे येते ग्रेटर हिमालयामध्ये किंवा बृहद हिमालयामध्ये येतं. हाईट आहे 8850 मीटर. फीटमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही, कारण त्यावर काही विचारत नाही. आता याच्यामध्ये कंपॅरिझन असं दिलंय की जो शिवालिक साईडच्या ज्या रेंज येतात हिमालयाच्या, शिवालिक रेंज जी आहे त्याच्यापेक्षा याची जी हाईट आहे ती, सॉरी, शिवालिक आणि लेसर हिमालयाच्या तुलनेमध्ये जी पर्जन्य आहे ते इथे कमी, कारण इथे आपल्याला बर्फ, मगाशी आपण मॅपमध्ये बघितलं की बराचसा बर्फाळ भाग आपल्याला बघायला मिळतो, म्हणून तिथे शिवालिक आणि लेझरच्या, आता शिवालिक जे आहे ते सगळ्यात शेवटची रांग आहे ती हिमालयाची, जी आपल्या मैदानी प्रदेशाच्या एकदम जवळ बघायला मिळते, म्हणून तिथे पर्जन्य ऍज कम्पेअर टू ग्रेटर हिमालयापेक्षा आपल्याला जास्त बघायला मिळतं. आणि ग्रेटर हिमालयामध्ये आपल्याला बर्फाळ प्रदेश जास्त आहे, मग त्याच्यामुळे शुष्क असं आपल्याला वातावरण बघायला मिळतं आणि तिथे पर्जन्याचे प्रमाणही कमी आहे ऍज कम्पेअर टू शिवालिक आणि लेसर. आणि जगातील सर्वात मोठी आणि अखंड रांग आहे ही, हे एक लक्षात ठेवा. नंतर स्फटिक आणि रूपांतरित खडक, आपण आता मगाशीच बघितले की रूपांतरित अग्निजन्य पण इथे तयार झालेले आहेत. अग्निजन्यमध्ये नीस आणि शिस्ट, एवढं हे इम्पॉर्टंट नाही, पण स्फटिक आणि रूपांतरित लक्षात ठेवा. आता स्थानिक भाषेमध्ये ग्रेटर हिमालयाला बहिरगिरी असे म्हणतात, हे पण एक लक्षात ठेवा. स्थानिक भाषेमध्ये याला बहिरगिरी असे नाव आहे. एव्हरेस्ट नेपाळी नाव. आता माउंट एव्हरेस्ट हे आपण जागतिक लेवलवर बघतो, तर आता नेपाळ आणि तिबेट सीमेवर आपल्याला माउंट एव्हरेस्ट म्हणजे त्याचे स्थान आहे. तर नेपाळमध्ये त्याला काय म्हणतात ते पण एक लक्षात ठेवा की नेपाळी भाषेमध्ये त्याला आकाशाची देवता म्हणजे सागरमाथा असे म्हणतात माउंट एव्हरेस्टला. आणि तिबेटियन नाव आहे त्याचे चोमोलुग्मा, ज्याचा अर्थ होतो जगाची देवता. सागरमाथाचा अर्थ होतो आकाशाची देवता. आणि चीन मध्ये आहे क्योमोलेंगमा. ठीक आहे. तर हे 3 नावं आहेत, हे 3 नावं लक्षात ठेवा.
की नेपाळमध्ये सागरमाथा, तिबेटमध्ये चोमोलुंग्मा आणि चायनामध्ये चीन क्योमोलेग्मी. चोमोलुंग्मा म्हणजे जगाची देवता आणि हे आकाशाची देवता. आता एव्हरेस्टचं जनरली याच्यावर प्रश्न विचारायचे चान्सेस कमी आहे, पण एक नॉर्मल आपण एक नजर टाकून द्यायची की बाबा नाही का भौगोलिक स्थान अक्षांशाच्या याच्यात विचारलं तर 27 डिग्री 50 मिनिट 16 सेकंद आणि ते 86 डिग्री 55 मिनिट 46 सेकंद अक्षवृत्त उत्तर ते पूर्व रेखावृत्त. अक्षवृत्त हे आहे आणि पूर्व रेखावृत्त आहे. 27-50 अक्षवृत्त, 86-55 पूर्व रेखावृत्त. त्याच्यामध्ये एक लक्षात आलं, एक लक्षात ठेवायचं कमी पर्जन्य आहे, शिवालिक आणि लेसरच्या तुलनेमध्ये अखंड रांग आहे, स्फटिक आणि रूपांतरित खडक, स्थानिक भाषेत त्याला बहिर्गिरी नाव आहे. एव्हरेस्टचा आकाशाची देवता सागरमाथा, त्याचा अर्थ होतो सागरमाथेचा आकाशाची देवता. एव्हरेस्ट नेपाळी नाव, नंतर तिबेटियन नाव चोमोलुंग्मा जगाची देवता आणि याचं हे भौगोलिक स्थान. हे याच्यापेक्षा हे महत्वाचे पॉइंट आहेत. ठीक आहे. आता मी हे ह्याच्यावर जनरली विचारत नाही, पण असा प्रश्न ना आपल्याला सरळ सेवेमध्ये वगैरे विचारू शकतो की शोध कोणी लावला वगैरे नाही का. म्हणून मी एक ऍडिशनल ऍड केलंय हे की 1841 साली याचा शोध लागला आणि 1852ला ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे ऑफ इंडियाने जगातील सर्वात उंच शिखर याला घोषित केलं. ठीक आहे. कधी 1852ला. 1865ला जॉर्ज एव्हरेस्टच्या नावावर पीक एक्सवी असे नाव देण्यात आले आणि त्याच्या एव्हरेस्टच्याच नावावर त्याला मग माउंट एव्हरेस्ट, माउंट म्हणजे पर्वत आणि एव्हरेस्ट असे नाव पडले. 1852ला त्याला जगातील सर्वात उंच पर्वत शिखर घोषित करण्यात आले. आता ह्या रांगेमध्ये जनरली आपल्याला बघायला गेलं ना की आपल्याला खिंडी विचारतात. आता हे नाही विचारणार तुम्हाला की ते ग्रेटर मध्ये आहे की लेसर मध्ये आहे की शिवालिक मध्ये आहे, फक्त खिंडी विचारतात. म्हणजे जोड्या राज्य वगैरे असे विचारतात. आता इथे पण राज्य तर नाही, पण इथे फक्त कुठल्या कुठल्या खिंडी येतात, बुर्जीला, बारा लापचाला, थागला, लिव्हुलेक, जोजीला, सिपकीला, नीती, नथुला व जेलेपला. आता ह्या ज्या आहे ह्या उत्तराखंडमध्ये बघायला मिळतात. बुर्जीला, बारा लापचाला, थागला आणि लिपुलेक. ठीक आहे. आणि जोजीला जम्मू काश्मीरमध्ये बघायला मिळते. सिपकीला हिमाचल प्रदेशमध्ये बघायला मिळते. नीती, नथुला व जेलेपला हा सिक्कीम मध्ये बघायला मिळते. एक लक्षात ठेवायच्यामध्ये उत्तराखंडमध्ये हे ना सारखं वाचलं तर त्याच्यात बीबी हे लक्षात राहतं आपल्याला. बुर्जीला आणि बारा लापचेला. आता हे लापचेला जरी लक्षात आहे, बारा जरी लक्षात आहे, बुर्जीला आहे आणि थागले आणि लिपुलेक एक नॉर्मली लक्षात राहते, फक्त थागल्यामध्ये कन्फ्युजन. बीबी लक्षात ठेवायचं कंपल्सरी उत्तराखंड. लिपुलेक ठीक आहे. बीबीएल जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. बीबीएल ठीक आहे. बुर्जीला, बारा लापचाला आणि लिपुलेक. आता एल मध्ये लापचाला पण आला आणि लिपुलेक पण आला आणि थागला हे आपल्याला नॉर्मली आपण लक्षात ठेवू शकतो. तर जोजीला कंपल्सरी जे लक्षात ठेवा जम्मू काश्मीर. सिपकीला हिमाचल प्रदेश, इथे NNच येतं, NNJ. ठीक आहे. किंवा तुम्हाला अजून काही ट्रिक डेव्हलप करता असेल तर तुम्ही डेव्हलप करू शकता. नीती, नथुला आणि जेलेपला हे आलं सिक्कीम मध्ये आणि सिपकीला हिमाचल प्रदेश मध्ये. आता शिखर. आता बऱ्याचदा काय होतं ना की उतरता क्रम विचारतात हाईट नुसार नाही का, सगळ्यात जास्त उंच, किंवा कधी कधी विचारतात कमी उंचीपासून जास्त उंचीकडे. तर कधी कधी उतरता क्रम पण विचारतात, कधी कधी चढता क्रम पण विचारतात. तर अशा वेळेस आपण लक्षात ठेवायचं की सगळ्यात जास्त हायटेड आहे एव्हरेस्ट हिमाचल मधलं, नंतर आहे कांचनगंगा. ठीक आहे. आणि मकालू, धवलगिरी, मसलू. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, याच्यात बरेचसे दिले, पण याच्यातले आपल्याला विचारलेले म्हणजे PYQचं जेव्हा आपण अनालिसिस करतो ना तेव्हा आपल्याला विचारलेले कुठले माहितीये का, एव्हरेस्ट, कांचनगंगा, मकालू, माउंट मकालू, धवलगिरी, नंतर अन्नपूर्णा, नंतर नंदादेवी, नामच्या बरवा, त्रिशूल चान्सेस कमी म्हणजे विचारलं नाही जनरली, बद्रीनाथ आणि गंगोत्री. तर हे एक लक्षात ठेवा. हा पहिला माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, माउंट मकालू, धवलगिरी, अन्नपूर्णा, नामच्या बरवा, बद्रीनाथ आणि गंगोत्री. त्याच्यात एक लक्षात काय ठेवायचं माहितीये का, एव्हरेस्ट नंतर कांचनगंगाचा क्रमांक येतो, एव्हरेस्ट नंतर कांचनगंगा येते आणि लास्ट मध्ये गंगोत्री, बद्रीनाथ. बस हे जरी लक्षात ठेवलं यांनी काय होतं की मधातले थोडे कधी कधी असं होतं की सुरुवातीचे पण एक बरोबर देणार, दोन देणार, किंवा शेवटचे पण देणार, मधातल्या एक याच्यातच आयोग कन्फ्यूज करणार किंवा
ऑप्शन्समध्ये हे करणार. पण जनरली असं फार कमी वेळा होतं आणि तुम्हाला मधातलं एखादं जरी लक्षात ठेवण्यात आलं तुमचं अन्नपूर्णा आलं किंवा मकालू आलं तरी चालेल. इकडे एव्हरेस्ट, कांचनगंगा लक्षात ठेवा, इकडे बद्रीनाथ आणि गंगोत्री लक्षात ठेवा. मधातलं मकालू लक्षात ठेवा. अन्नपूर्णा एक कॉमन सेन्स आहे. अन्नपूर्णा नंतर नामच्या बरवा. ठीक आहे, हे इझी आहे लक्षात ठेवायला. माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, मकालू, अन्नपूर्णा, नामच्या बरवा, नंतर बद्रीनाथ आणि गंगोत्री. बघा, राहिलं लक्षात, फार इझी आहे. माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, लास्टमध्ये बद्रीनाथ, गंगोत्री, नंतर मकालू आणि अन्नपूर्णा, एवढं. आणि ट्रिक इन केस तुम्हाला डेव्हलप करता असेल तर ते पण करू शकता, पण तसंही जनरली लक्षात ठेवायला इझी आहे. पहिले हे 2 लक्षात ठेवा आणि हे 2. ठीक आहे. आता पुढचं आहे ट्रान्स हिमालय. आता आपण बघितलं पहिले ग्रेटर हिमालय, आता आहे ट्रान्स हिमालय. आपण जेव्हा ग्रेटर हिमालय बघितला, आपण त्याच्यामध्ये हे बघितलं की पण त्याच्यामध्ये हे बघितलं की हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन आपण ग्रेटर हिमालयाचा बघितला. ठीक आहे. आता आपण ट्रान्स हिमालय बघूया. तर ट्रान्स हिमालय जर म्हटलं ना, ट्रान्स हिमालय म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा जो भाग येतो हिमालयाचा, सगळ्यात नॉर्थ साइडचा, त्याला म्हणतात ट्रान्स हिमालय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हं. तर आता ग्रेटर हिमालय, आता हे बघा इथे तेच रेंज दिले की ग्रेटर, ट्रान्स आणि तिबेट पठार. आता हे असं का दिलंय? तुम्हाला असं वाटेल की अरे ग्रेटर, कारण ग्रेटर हा रिजन प्रॉपर हिमालयामध्ये फार थोडा, भारताच्या हिमालयामध्ये त्याचा फार थोडा पोर्शन येतो, म्हणून जास्तीत जास्त हा नेपाळ आणि चीन, तिबेटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर ट्रान्स हा प्रॉपर भारतामध्ये येतो. ठीक आहे, म्हणून त्याचा सिक्वेन्स दिलाय की ग्रेटर आहे, नंतर ट्रान्स आणि इकडे तिबेट आहे. ते कसा सिक्वेन्स आहे बघा, की हा ट्रान्स झाला इथे, सॉरी, हा ग्रेटरचा हा पोर्शन झाला टोटल, मग आला ट्रान्स आणि मग आला इकडे तिबेट पठार. ठीक आहे, म्हणजे इकडे आला ग्रेटर, इकडे ट्रान्स आणि मग तिबेट, म्हणून ते तसं दिलेलं आहे. एक लक्षात ठेव. तर आता याच्यामध्ये काय, याला तिबेट म्हणजेच टेथिस. अरे टेथिस हा ना सी होता, जो आपण युरेशिया वगैरेचा जो टाइम आहे, म्हणजे खूप आधीचा जो टाइम आपण बघतो ज्याच्यामध्ये टेक्टॉनिक्स मुवमेंट झालेले आहे, तेव्हा टेथिस नावाचा एक सी होता, ज्याच्यामुळे पृथ्वीच्या भू हालचाली किंवा पृथ्वीमधले जे पोझिशन वेगवेगळ्या खंडाच्या, त्याच्यावर फार परिणाम झालाय. टेथिस तिबेट असेही याला म्हणतात, म्हणजे तिबेट हिमालय किंवा टेथिस हिमालय असे सुद्धा याला म्हणतात. त्यावर तिबेटला पामीरचे पठार, भारतात लडाख, तिबेटला, हा, तिबेटला पामीरचे पठार आणि भारतात लडाख पठार. ट्रान्स हिमालयामध्ये काय येतं, तर तिबेट मधले येतात पामीरचे पठार आणि भारतात येतात लडाखचे पठार. ट्रान्स हिमालयामध्ये आता इथे रांगा कोणत्या, आता हे खूप महत्वाचा पोर्शन आहे. काराकोरम, तर काराकोरम, देन लडाख, कैलास. आता तुम्हाला सांगते की सिंधूच्या उत्तरेला, म्हणजे सिंधू नदीच्या उत्तरेला आपल्याला काराकोरम पर्वतरांग बघायला मिळते, नंतर लडाख आहे, नंतर कैलास आहे आणि झास्कर आहे. ठीक आहे, तर ह्या येतात ट्रान्स हिमालयामध्ये, हे एक लक्षात ठेवा. कुठली, आता बघा याच्यामध्ये पण ट्रान्स हिमालय बघूया. हा झाला पूर्ण रिजन, पूर्ण हा पोर्शन आहे ट्रान्स हिमालयाचा. याच्यामध्ये बघा काराकोरम, काराकोरम, लडाख, झास्कर, इकडे आली कैलास रेंज. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त लडाख, झास्कर आणि कैलाश आल्या सगळ्या. हे झाला ट्रान्स हिमालयाचा पोर्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला रेडनी जास्त हायलाइट केलं तर दिसतील काराकोरम, लडाख, झास्कर आणि कैलाश. ठीक आहे, ह्या 4 रेंज जर आपण बघितल्या तर ह्या आपल्याला बघायला मिळतात. हे आपल्याला बघायला मिळतात ट्रान्स हिमालयामध्ये. आता काराकोरम रेंज जी आहे ती आहे सिंधूच्या उत्तरेला, जम्मू काश्मीरच्या उत्तरेला आणि K2 यातच येतं. हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की काराकोरम रेंज मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर हे ते, हा जो पोर्शन हा कुठे आला, हा आला जम्मू काश्मीर मध्ये. ठीक आहे,
आणि याच्यामध्येच आपल्याला जे K2 गोल्डविन ऑस्टिन आहे ती याच रेंजमध्ये येतं. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. हे 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. काराकोरम कुठल्या राज्यामध्ये येतं? जम्मू काश्मीर. हे तर एवढं नाही, पण K2 ऑस्टिन हे कुठल्या रेंजमध्ये येतं तर ते लक्षात ठेवा की काराकोरममध्ये येतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. नंतर पुढलं बघूया की हे झालं. आणि शंकूचा आकार आहे, हे एक लक्षात ठेवा. शंकूचा आकार आहे K2चा. लडाख. लडाख काय आहे की सिंधूच्या उत्तरेला एक लक्षात हे राहिला तर लडाख पर्जन्यछायेचा प्रदेश, थंड आणि वाळवंट, सिंधू नदी सर्वात खोल दरी, बुंजी दरी याच्यामध्येच आपल्याला बघायला मिळते. आता लडाख. लडाख बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे खूप जास्त प्रमाणात बर्फ आपल्याला बघायला मिळतो. तर जो लडाखचा पोर्शन आहे तो जो आहे तो ट्रान्स हिमालयामध्येच येतो आणि तिथे आपल्याला हे बघायला मिळतं की इथे पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. नंतर इथेच आपल्याला हे पण की इथे पर्जन्याचं प्रमाण खूप जास्त कमी आहे आणि त्याच्यामध्ये सिंधू नदीची जी सर्वात खोल दरी आहे लडाखमध्ये ती भुंजी दरी ह्या लडाख रेंजमध्येच आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला जर इन केस क्रम जर विचारला ना तर तुम्ही क्रम सांगताना असा सांगा की काराकोरम लडाख, त्याच्या आधी कैलाश येतं बरं का. हे झास्कर जरी दिसत असलं तरी लडाख नंतर कैलास येतं, नंतर झास्कर हे लास्ट मध्ये, त्याच्यानंतर पीर पंजाल, धौलाधर आणि शिवालिक अशा रेंज येतात. पण तुम्हाला जर जनरली त्यांनी विचारलं तर विचारल्यावर नेहमी हे लक्षात ठेवायचं की जो सिक्वेन्स आहे तो असा आहे. ठीक आहे, ते दिसताना जरी तसं दिसत असलं तरी ऍक्च्युअल कधी कधी काय होतं मॅपमध्ये आपल्याला लक्षात येत नाही, पण ते थोडं वर खाली असतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला जर ट्रान्स हिमालयामधला पर्वत रांगांचा क्रम जर त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारला तर नेहमी लक्षात ठेवायचं की पहिली काराकोरम आहे, दुसरी लडाख आहे, तिसरी कैलास आहे आणि चौथी झास्कर आहे. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, हे विसरू नका. आता कैलास पर्वतरांग जरी ट्रान्स हिमालयामध्ये येत असते ती भारताबाहेर पश्चिम तिबेटमध्ये जास्त प्रमाणात पसरलेली आहे. ठीक आहे. म्हणजे कैलासचे जे स्थान आहे ते कुठे आहे तर ते पश्चिम तिबेटमध्ये आहे आणि त्याची हाईट आहे 6714 आणि सिंधू नदीचा जो उगम आहे तो आपल्याला सगळ्याला माहितच आहे की तो कैलास पर्वतमधून होतो, मानसरोवर. हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर बघा, कैलास रेंज कुठे आहे? मानसरोवर. इथूनच सिंधू नदीचा उगम आपल्याला बघायला मिळतो, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ते भारताच्या बाहेर येते. पण हे बाउंड्रीवर असल्यामुळं आपण याला ट्रान्स हिमालयाचा म्हणजे आपण ट्रान्स हिमालय शिकतो तर आपल्याला पूर्णच बघावं लागेल, म्हणून आपण बघतोय की कैलास रेंज, त्याच्यामध्ये मानसरोवर लेक आणि तिथूनच सिंधू नदीचा उगम. ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण झास्कर. आता झास्करचं जर बघितलं तिथे जे पोझिशन बघतो आपण ते लडाखच्या दक्षिणेस आहे. यामुळे भारताची अफगाण व चीन बद्दल बरोबर सरहद्द निर्माण झालेली आहे. तजाकिस्तान सोबतच विभाजक आहे. याच्या नॉर्थला पामीर, अघिल आणि यारकंद नदी, साऊथला सिंधू व शोक नदी. विस्तार पामीर पठार ते पूर्वेकडे गिलगिट नदी. ठीक आहे, ही रांग गिलगिट आणि बाल्टिस्तान आणि लडाख मधून जाते. नंतर K2 शिखराचे चीनी नाव ते कोगीर आहे. हे त्याचा पार्ट नाहीये, हे एक्स्ट्रा ऍडिशनल आहे. बट आता आपण लडाख बद्दल जर बघतोय त्यामुळे भारताची अफगाण व चीन बरोबर सरहद्द निर्माण झालेली आहे. आपण याचं स्थान बघूया. ठीक आहे, तर आता आपण जेव्हा आपण बघतो की झास्कर जर बघितले, आता तिथे काय दिलंय त्यांनी? चीन. चीन कुठे? चीन कुठे? तर जनरली इथे इथे पूर्ण हे हे पूर्ण चीन. ठीक आहे, आणि अफगाणिस्तान आलं इथे वायव्येला. ठीक आहे, अफगाण. तर हा जो पूर्ण रिजन येतो, आता हा इथे झास्कर आला आणि इथे पण झास्कर आला. ठीक आहे, तर मग इथे झास्कर आणि इथे झास्कर, मग झास्करनीच ही सरहद्द, याला नैसर्गिक सीमा म्हणतात. ठीक आहे ना, माहिती आहे ना. मानवनिर्मित सीमा पाकिस्तान आणि बांगलादेश, नैसर्गिक सीमा या आहे जे अफगाण सोबत आणि चीन सोबत झास्करने तयार केलेली आहे. एक लक्षात ठेवा की कुठल्या पर्वतरांगेने चीन आणि अफगाणिस्तान सोबत नैसर्गिक सीमेची निर्मिती केली आहे असं जर तुम्हाला विचारलं तर ते लक्षात ठेवा की झास्कर पर्वतरांग आहे. ठीक आहे. नंतर पुढलं बघूया तर की तजाकिस्तान सोबत जलविभाजक आहे. जसं आपण बघतो की सातपुडा रेंज कुठला जलविभाजक आहे, सह्याद्री कुठला जलविभाजक आहे. आपल्या महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये आपण जेव्हा बघतो तशाच प्रकारे ताजिकिस्तान मधला जलविभाजक हा झास्कर पर्वतरांग आहे. हे विचारणार नाही, पण एक
लक्षात असू द्या ऍडिशनल. आता याच्या उत्तरेकडे पामीर, यारकंद नदी आहे, साऊथला सिंधू आणि शोक नदी आहे, हे विचारू शकतात. झास्क हे उत्तरेचं फक्त पामीर पठार लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि साऊथला सिंधू आणि शोक नदी आहे. कशाच्या? झास्करच्या. दक्षिणेला सिंधू आणि शोक, गिलगिट. सिंधू नदीच्या उपनद्या आहे शोक आणि गिलगिट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता विस्तार, पामीर ते पूर्व पठार. याचा विस्तार कुठून आला? पामीर, पश्चिमेपासून पामीर ते पूर्वेकडे गिलगिट नदीपर्यंत. ही रांग गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख मधून जाते, हे एक लक्षात ठेवा. गिलगिट बाल्टिस्तान तुम्हाला माहिती आहे कुठे येतं? पाकिस्तानचा आणि अफगाणिस्तानचाच भाग आहे तो. ठीक आहे. तर गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख मधून. केटूचे नाव कोगीर लक्षात ठेवू शकता, जर विचारलं तर माहित असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता याच्यातलं मी जे जे इम्पॉर्टंट सांगितलं ते कंपल्सरी लक्षात ठेवा. ठीक आहे. एक हे, दुसरं हे, साऊथला आणि उत्तरेला पामीर विस्तार, पामीर ते गिलगिट नदी, आणि गिलगिट बाल्टिस्तान मधून. आणि हे बघा, लक्षात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवू शकता. आता सिंधू व तिची उपनदी शोक यांच्या दरम्यान लडाख रांग आहे. आता लडाख रांग मध्ये आपण इथे डिटेल मध्ये दिले, आपण बघितलंच मगाशी की सिंधू, आणि हे नाही बघितलं की सिंधू आणि शोक यांच्या दरम्यान सुद्धा, यांच्या दरम्यान म्हणजे सिंधू आणि शोकच्या मधून ही लडाख रांग जाते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. सिंधूच्या पलीकडे वायव्येला लडाखचा विस्तार राकापोशी हरमुश नावाने होतो. हे एक, सिंधूच्या पलीकडे म्हणजे वायव्य साईडला लडाखचा जो विस्तार आहे तो राकापोशी हरमुश या नावाने होतो. आणि काराकोरमच्या ईशान्य भागामध्ये काश्मीर म्हणजेच लडाख पठार. काराकोरमचा ईशान्य भाग कुठला येतो? हा झाला वायव्य, हा झाला ईशान्य. ठीक आहे. तर इथेच काराकोरमच्या ईशान्येला कुठलं पठार? त्याला काश्मीरही म्हणतो किंवा लडाखही पठार म्हणतो. आता इथे जरी लगा असेल, जो पठाराचा भाग आहे काराकोरम ते इथे आला, मग ईशान्येलाच आहे ना हे, म्हणून याला ईशान्येला हा लडाख पठाराचा भाग येतो. ठीक आहे. नंतर भारतातील सर्वात उंच पठार, याच्या वैशिष्ट्यामध्ये लिंगजीतांग मैदान, लोकसुंग पर्वत, अक्साई चीनचा समावेश होतो. हिमाद्रीच्या सिंधू ब्रह्मपुत्रा नदीखोऱ्यांच्या पलीकडे स्थित शृंखलेला ट्रान्स. आता बघा, याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो की भारतातील सर्वात उंच पठार जे आहे ते तिबेट पठार येतं, ते पण याच रेंजमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, तिबेटियन लडाख पठार. याच्या नंतर आता हा पॉइंट एवढा महत्वाचा नाहीये. नंतर याच्यामध्ये हिमाद्री म्हणजेच ग्रेटर हिमालय, सॉरी, हिमाद्रीच्या ग्रेटर हिमालयाच्या उत्तरेला सिंधू ब्रह्मपुत्रा नद्याखोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला ट्रान्स हिमालय म्हणतात. आता हे तुम्ही म्हणा की पलीकडे कसं काय? कारण त्याची जी स्थान आहे ते असं असं आलेलं आहे, मग त्यांनी ह्या दृष्टिकोनातून इकडे नॉर्थला दिलेलं आहे. आणि ब्रह्मपुत्रा नदी, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यांच्या पलीकडे स्थित शृंखलेला, नॉर्थला जे हिमाद्रीचा पोर्शन येतो त्याच्या पलीकडच्या स्थित जे सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदी आहे त्याच्या पलीकडे जो पोर्शन स्थित आहे त्याला ट्रान्स हिमालय म्हणतात. हे एवढं किचकट जनरली येत नाही, पण आपल्याला एक माहित असायला पाहिजे. तसं तर आपण मॅप वरूनच लक्षात ठेवलं ना, ते एक मॅपिंग प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, तर इझिली लक्षात राहतं, जास्त किचकट करायची गरज नाही. पण मी हे पॉईंट्स याच्यामध्ये ऍड केले, याच्यामुळे ऍड केले की कधी कधी आपल्याला स्टेटमेंट बेसिस जर आलं तर आपण कन्फ्युजन व्हायला नको. कधी कधी आपण फक्त एवढं लक्षात ठेवतो की आधी ग्रेटर हिमालय, मग ट्रान्स हिमालय, मग तिबेट पठार, तर नाही. कधी कधी हे पण विचारू शकतात, जसं बघितलं की उत्तरेच्या काय हिमाद्रीच्या नॉर्थला सिंधू आणि ब्रह्मपुत्र खोऱ्यांच्या पलीकडे स्थित जी शृंखला आहे त्याला ट्रान्स हिमालय म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा भाग आहे लेसर आणि मध्य हिमालय. आता याच्यामध्ये बघताना लेसर आणि मध्य हिमालय, उत्तरेस ब्रहुत म्हणजे ग्रेटर हिमालय, दक्षिणेस शिवालिक. ठीक आहे. म्हणजे उत्तरेला याच्या येतो ग्रेटर हिमालय आणि दक्षिणेला येतो याच्या शिवालिक. आणि याची जी लेंथ आहे ती जास्त नाहीये, ती आहे 60 ते 80 किलोमीटर पर्यंत त्याची लांबी आहे. म्हणजे हा फार जास्तीचा विस्तार नाही, छोटासा विस्तार आहे. तर त्याचं जे स्थान येतं ते येतं ग्रेटर हिमालय ते शिवालिक दरम्यान. हे एक लक्षात ठेवा, इझी आहे लक्षात ठेवायला, ग्रेटर हिमालय आणि शिवालिक.
आता तुम्हाला असं वाटेल, की मॅम तुम्ही सांगताय, की ग्रेटर शिवालिक. तर त्या शिवालिकचं जर आपण बघितलं, तसं मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करते. तर हिमाचल पण याला म्हणतात स्पेसिफिकली. याला लेसर हिमालय, मध्य हिमालय किंवा याला हिमाचल असं सुद्धा म्हणतात. याचा जो दक्षिण उतार आहे तो तीव्र आहे आणि नेहमी तो बर्फाच्छादित असतो. आता तुम्हाला मी सॉरी, मी हे विसरले. हे शिवालिकचं मला तुम्हाला सांगायचं आहे, की मी तुम्हाला मघाशीच बोलले, की आता याचं ना हे जो आहे क्रम आपण काय बघितलं, की ट्रान्स नंतर लेसर, ठीक आहे. नंतर हा शिवालिक. आता याच्यामध्ये तुम्ही हे कन्फ्युजन होऊ नका, की हा जो ग्रेटर दिलाय ना, प्रॉब्लेम असा आहे फक्त, की याचा जो विस्तार आहे ग्रेटरचा तो असा येतो ट्रान्सच्या. ठीक आहे. म्हणून कधी-कधी प्रॉब्लेम येतो. म्हणून आता लेसर जो आहे, तो इथे येतो आपला ग्रेटर. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे हे कमी जास्त याचं हे नाहीये, पण एक लक्षात ठेवा, की जो लेसर आहे तो असा पोर्शन असल्यामुळे ग्रेटर आणि शिवालिकच्या मध्ये येतो. ठीक आहे. दरम्यान दक्षिण उतार त्याचा तीव्र आहे, नेहमी बर्फाच्छादित असतो. ठीक आहे. कंटिन्यू तिथं बर्फाच्छादित म्हणजे ते पर्जन्याचे प्रमाण पण म्हणजे बऱ्यापैकी कमीच असणार आहे. नंतर पीर पंजाल, धौलाधर, नाग, रिवा, मसूरी या पर्वतरांगा आपल्याला याच्यामध्ये बघायला. त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे महत्वाचं आहे, की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रांगा आहे, कुठले शहरं आहेत, जे लेसर हिमाचलमध्ये वसलेले आहेत, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये येतं पीर पंजाल, धौलाधर, नाग, रिवा, मसुरी या पर्वतरांगा ह्या लेसर हिमालयामध्ये आहे. शहरे बघायला गेली तर सिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंगा. आता शिमला तुम्हाला हिमाचलवरून लक्षातच आलं असेल ना, की हिमाचल प्रदेश सुद्धा याच रिजनमध्ये येतो. हे तुम्हाला लक्षातच आलं असेल. म्हणजे आपण त्याचं भौगोलिक स्थान तसं मॅपवरून बघायला जर गेलं, तर आपल्याला हे लक्षात येईल, की जो लेसर हिमालयाचा पोर्शन येतो, तो इथे येतो. ठीक आहे. तर इथे तर आपलं हिमालयाचा रिजनच संपतोय ना. तर हा असा आडवा जातो. पण आपण भारतातलं बघितलं तर शिवालिक पर्वतरांग उत्तराखंडमध्ये आली आहे. ठीक आहे. मग हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये याचा थोडासा पोर्शन उत्तराखंडमध्ये पण आहे. मग एवढ्यामध्ये लेसर हिमालय आहे आणि तो भाग बर्फाच्छादित असतो. एक तर त्याचा विस्तार कमी आहे आणि त्याच्यामुळं ते शहरं पण लक्षात ठेवायला आपल्याला इझी जातात. मसुरी आहे, शिमला आहे, नैनिताल आहे. तर हे एक आपण मॅपवरून जर लक्षात ठेवलं तर आपल्याला जास्त इझी जाईल. ठीक आहे. पीरपंजाल, धौलाधर, नाग, रिवा, मसुरी पर्वतरांगा, शिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग हे ठिकाणी आहेत. दार्जिलिंग कुठे आलं? अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. त्याच्यामुळं याचा जो विस्तार आहे तो दार्जिलिंग पर्यंत सुद्धा जातो, याचा असा अर्थ आहे. हे लक्षात ठेवा. शिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग. आता हे एक महत्वाचं आहे. हे तुम्हाला याच्यातला पोर्शन नाही आहे हा, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍडिशनल याच्यामुळे, कारण हा जो हे काश्मीरमधले जे गुलमर्ग, सोनमर्ग आहे ते या एरियामध्ये येतं. त्याच्यातला पण थोडा भाग येतो म्हणून, की काश्मीरमध्ये गवताची जी कुरणे आहेत त्यांना मर्ग म्हणतात. गुलमर्ग आणि सोनमर्ग, आणि उत्तरांचलमध्ये बुग्याल आणि पयार म्हणतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. काश्मीरमध्ये गवताच्या कुरणांना मर्ग म्हणतात. गुलमर्ग, सोनमर्ग हे काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये कंपल्सरी लक्षात ठेवा. उत्तरांचलमध्ये बुग्याल आणि पयार म्हणतात. जर आलंच इन केस, हे स्टेटमेंट येण्याची जास्त चान्सेस आहे. गुलमर्ग, सोनमर्ग कुठे येतं? काश्मीरमध्ये. ठिकाण जरी लक्षात ठेवायचं. मर्ग म्हणजे गवताची कुरणे, ते कुठे म्हणतात? तर काश्मीरमध्ये म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढलं पीर पंजाल रांग, धौलाधर रांग. आता ह्या ज्या रांग आहेत ना, ह्या येतात आपल्याला, ह्या येतात लेसर हिमालयामध्ये. तर आता एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये, की आपण मगाशी काय बघितलं, की ट्रान्स हिमालयामध्ये कुठल्या रांगा आल्या? काराकोरम, लडाख, कैलास आणि झास्कर. आता आपल्याला लेसर हिमालय म्हणजेच मध्य हिमालय किंवा हिमाचलमधले कुठल्या कुठल्या रांगा आहेत? तर कंपल्सरी लक्षात ठेवा, पीर पंजल आणि धौलाधर रांग. ठीक आहे. हे लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं आहे. कारण हे रांगा अशाच गोष्टींवर जास्त प्रश्न येतात. तर ते लक्षात ठेवा. आता इथे पीर पंजाल आणि धौलाधर, धौलगिरी दिले इथे, पण हे पर्वत आहे. ठीक आहे. हे बघा, शिवालिक रेंज
शिवालिक तर आपण पुढे बघणार आहोत. आता आपण हे बघतोय लेसर हिमालय. तर हे झास्कर संपलं ना, झास्कर रेंज नंतर इथेच पीर पंजाल आणि धौलाधर रेंज येते. इथे एक्झॅक्ट दिलं नाही आहे, पण झास्करच्या नंतर लक्षात ठेवायचं की पीर पंजाल आणि धौलाधर आणि ते लेसर हिमालयामध्ये आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता काश्मीर झेलम पासून आग्नेय आता पीर पंजालचं जनरल डिटेल जात नाही. मेन्समध्ये वगैरे राज्यसेवा मेन्समध्ये वगैरे असे प्रश्न यायचे. आता कंबाईन मेन्समध्ये 10च प्रश्न येतात. त्याच्यामुळे तेवढं काही आपल्याला एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. राज्यसेवेला प्रिलिम्सला पण एवढ्या डेप्थमध्ये जाऊन विचारत नाही. फक्त रांगा विचारू शकतात की पीर पंजाल धौलाधर कुठल्या पर्वत रांगेमध्ये येतं, ट्रान्समध्ये येतं की कशात येतं, की लेसरमध्ये येतं. तर आपल्याला एवढं डिटेल जाण्याची गरज नाही. तरी लक्षात ठेव की पीर पंजालचा विस्तार जो आहे तो काश्मीरमधील झेलम पासून आग्नेयेस बियास पर्यंत आहे. बाकी लक्षात नाही ठेवलं तरी चालते. झेलम ते बियास एवढं लक्षात ठेवा फक्त. धौलाधर शिमला धौलाधर रांगेमध्ये कुठले कुठले शहर येतात? शिमला, डलहौसी, कुलू, मनाली, नैनिताल, मसुरी, रानीखेत आणि दार्जिलिंग. आपण मगाशीच बघितलं या रांगेमध्ये आपण बघितलं शिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग हे शहर येतं. पण ती शहरं कुठल्या रांगेत येतात हे जर विचारलं ना, तर धौलाधर रेंज लक्षात ठेवा. ठीक आहे. आता काश्मीर खोरे. आता याच्यामध्ये ना धौलाधर रांगेमध्ये 3 खोरे आहेत. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे जास्त आपल्याला. त्याच्यामध्ये येतं काश्मीर खोरे, कांगडा खोरे आणि कुल्लू खोरे. ठीक आहे. आता काश्मीर खोऱ्यामध्ये काय येतं? पीर पंजाल. ठीक आहे. पश्चिम पीर पंजाल तर पूर्वेस काठमा. आता काश्मीर खोऱ्याचा जो विस्तार आहे तो कुठं आहे? तर पीर पंजालच्या ग्रेटर हिमालयाच्या पश्चिमेस तर पूर्वेस काठमा. अच्छा, सॉरी. आता याचं ना माझं थोडं कन्फ्युजन हे असं झालंय की काश्मीर खोऱ्याचं जे स्थान आहे तर ते कुठे म्हणजे याच्या जे स्थान आहे तिथून कुठल्या दिशेस काय आहे असं दिलेलं आहे. तर काश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेस आपल्याला काय बघायला मिळतं की पीर पंजालमध्ये येतं, रेंजमध्ये येतं आणि पश्चिमेस येतो ग्रेटर हिमालय, पूर्वेला येतं काठमांडू. कांगडा खोरे कुठे येते? धौलाधरमध्ये येते आणि कुल्लू खोरे रावी नदीच्या उत्तरेस ते सुद्धा धौलाधरमध्येच येतं. काश्मीर खोरे येतं पीर पंजालमध्ये. लक्षात ठेवा. आणि हे पूर्वेस पश्चिमेस येतो ग्रेटर हिमालय आणि हे ते काठमांडू. कांगडा खोरे येतं धौलाधरमध्ये आणि कुल्लू खोरे सुद्धा धौलाधरमध्ये येतात. ठीक आहे. बियास नदी. कांगडा खोऱ्यामधून बियास नदी, काश्मीर खोरे हे हिमाचल आणि काठमांडू आणि कुल्लू खोरेमधून रावी नदी. आता पीर पंजाल हे जे पीर पंजाल आहे व झास्कर आहे हे ज्या रेंज आहे ह्या कशामुळे सेपरेट झाल्या? ठीक आहे. असं दिलंय. आपण झास्कर नंतर पीर पंजाल बघितलं, मग ते कशामुळे सेपरेट झालेत हे दिले की व्हॅल्यू ऑफ काश्मीरमुळे ते सेपरेट झालंय. हे एक लक्षात ठेवा की पीर पंजाल आणि झास्कर कशामुळे सेपरेट झाले असं विचारलं तर व्हॅल्यू ऑफ काश्मीर म्हणजे जम्मू काश्मीरचा रिजन. तर व्हॅल्यू ऑफ काश्मीर मुळे सेपरेट झाले. भारतातील सर्वात लांब बोगदा जो श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा आहे तो सुद्धा पीर पंजाल रेंज मध्ये आहे. लक्षात ठेवा. हे पण एक महत्वाचं आहे, विचारू शकतं. ठीक आहे. की भारतातील जो सर्वात लांब बोगदा आहे तो श्यामाप्रसाद मुखर्जी रेंज मध्ये आहे. नंतर हे एवढं काही पीर पंजालला चौलाधर रांग असेही म्हणतात. तर ते कुठल्या एरियामध्ये म्हणतात हे ते विचारणार नाही, पण त्याला चौलाधर असेही म्हणतात. हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि व्हॅल्यू ऑफ काश्मीर मुळे पीर पंजाल आणि झास्कर सेपरेट झालंय. काश्मीर खोरे पीर पंजालमध्ये, कांगडा आणि कुलू खोरे धौलाधर रेंज मध्ये आहेत. ठीक आहे. शिवालिक टेकड्या आता ही सगळ्यात शेवटची रांग आहे हिमालयाची. ठीक आहे. ही आहे सगळ्यात शेवटची रांग. आता ही काय? ती हिमालयाच्या अति दक्षिणेकडील रांग. हे आधीच म्हटलंय. मी काय म्हटलं तुम्हाला सांगताना सांगितलं की सगळ्यात शेवटची म्हणजे हिमालयाच्या अति दक्षिणेकडील रांग. विस्तार पाकिस्तान पोटवार पठार ते ब्रह्मपुत्रा. हाईट 600 ते 1500 किलोमीटर. ठीक आहे. शिवालिक व हिमालय दरम्यान स्पष्ट तळ असणाऱ्या दऱ्या त्याला डून म्हणतात. हे तर आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. बघा, इथे आहे आपली शिवालिक रेंज. हे बघा. ठीक आहे. दिसली का सगळ्यांना? ही आहे शिवालिक रेंज. अरे
तर बघा, ही आहे शिवालिक रेंज. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ही आहे हिमालयाच्या अति दक्षिणेकडील रांग. आपण मॅपमधून मी तुम्हाला याच्यामुळे जास्त एक्सप्लेन करतेय. थोडा आपला वेळ लागतोय, की आपल्याला स्लाईड चेंज करावी लागते. पण तुमच्या लक्षात राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता थोडा वेळ लागला चालेल, पण तुम्हाला जिओग्राफिकल पोझिशन जेवढे जास्त लक्षात राहतं, मॅपमधून जेवढं इझिली लक्षात राहतं ना, तेवढं तुम्ही वाचलं तरी वाचताना आपण काही-काही गोष्टी एक्स्ट्राच्या लक्षात ठेवू शकतो, की मॅपमधून थोडं समजायला किचकट जातात. पण जनरली आपण जास्तीत जास्त जर गोष्टी बघितल्या, तर मॅपमधून जसं पर्वत, पठार अशा ज्या गोष्टी आहेत, मॅपमधून कधी-कधी करतात. मी तुम्हाला इथे सांगितलं, तुम्हाला शिकवलं. तुम्हाला एखाद्या पेपरला ते रिकॉल होतं, की हां, इथे-इथे सांगितलं होतं. असं आपल्याला आठवतं. म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त मॅपमधून एक्सप्लेन करते. थोडा टाईम जातोय स्लाईड चेंज करण्यामध्ये, पण तुमच्या लक्षात राहणं हे जास्त इम्पोर्टंट आहे. आता टाईम गेलेला चालेल, पण आपले मार्क्स जाता कामा नये. म्हणून मी तुम्हाला ते स्लाईड चेंज करून सांगतेय 10 वेळा, की तुम्हाला ते जास्तीत जास्त लक्षात राहता यावं यासाठी. ही आहे शिवालिक रेंज आणि याच्या दक्षिणेला हिमालयाच्या दक्षिणेला ही रांग आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. कंपल्सरी फक्त एक लक्षात असू द्या. काराकोरम, लड्डाख, झास्कर, कैलाश, शिवालिक ह्या पर्वतरांगा. मध्ये आली धौलाधर आणि पीर पंजाल आणि धौलाधर. ह्या रांगांचा क्रम विचारतात. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. ते लेसर ट्रान्स हे तर त्याच्यातल्या आपल्याला टेकड्या विचारतात किंवा रेंज विचारतात. पण हे आपल्याला जास्त विचारलं जातं. ठीक आहे. अति दक्षिणेकडे रांग पोटवार पठार ते ब्रह्मपुत्र आणि त्याची हाईट जी आहे ती हे हाईट हे मीटर मध्ये असते. त्याचा हा हाईट नसणार, हा विस्तार असणार आहे. ठीक आहे. आणि शिवालिक व हिमालय दरम्यान स्पष्ट तळ असणाऱ्यांना आता शिवालिक आणि हिमालय याच्या दरम्यान जे स्पष्ट तळ असतं, म्हणजे डून म्हणजे काय, त्याच्यात दऱ्या निर्माण होतात ना, त्याला डून म्हणतात. आपण डेहराडून, पाटलीडून अशी जी शहरांची नावं पडली आहे, त्याच्या जिओग्राफिकल स्थानामुळे पडले. हे नेहमी लक्षात ठेवा. जसं आपण मगाशी बघितलं, की कुर्ग, सोनमर्ग, गुलमर्ग, सॉरी गवताच्या कुरणांना मर्ग म्हणतात. ठीक आहे. ते काश्मीरमध्ये येतात. हे डेहराडून, पाटलीडून. तर हे शिवालिक व दरम्यानचे स्पष्ट त्याला डून म्हणतात. डेहराडून दरी, पाटलीडून त्याची जी लेंथ आहे, डून म्हणजे दरी, त्याची जी डेप्थ येते ना, ती 75 किलोमीटर येते. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. सॉरी, त्याचा जो विस्तार लेंथ येते ती 75, डेप्थ नाही, सॉरी, लेंथ जी आहे ती 75 किलोमीटर आहे पाटलीडून. हं. आता टेकड्या जर आपल्याला विचारलं, की कुठल्या टेकड्या कुठल्या स्टेटमध्ये आहे, तर जम्मूमध्ये जम्मू टेकड्या, अरुणाचलमध्ये डाफला, अभोर, मिरी, मिश्मी, उत्तराखंडमध्ये धगराग, दुडवा, रांग, नेपाळमध्ये चुरे, हिमालय पर्वत. आता हे बघा, मी तुम्हाला हेच मगांपासून सांगते. हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इथे शिवालिक पाहिजे होतं. हे आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सॉरी ही लाईन थोडी. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे या पेजवरचं. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, म्हणून हे कंपल्सरी लक्षात ठेवा. काराकोरम, लड्डाख, कैलास, झास्कर, पीर पंजाल, धौला, शिवालय हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता नेपाळमध्ये चुरिया पर्वतरांग आहे, याच्यामधली दुधवा आहे, हे दुडवा. ठीक आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये डाबला, अबोर, मिरी, मिश्मी हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे तुम्ही याची ट्रिक वगैरे, डाफला, अबोर, मिरी, मिश्मी हे वाचतानाच तुमचं एक सिक्वेन्स लक्षात राहतो. ते एक लय आल्यासारखं, डाफला, अबोर, मिरी, मिश्मी, मिरी, मिश्मी असं लक्षात राहतो कोणाचे आहे. ते इझी आहे आणि जम्मूमध्ये जम्मू टेकड्या येतं. आता हिमालयातील इम्पॉर्टंट खिंडी बघा. आता बऱ्याचशा आपण खिंडी बघितल्या, आपण मगाशी बघितल्या नाही का, जम्मू काश्मीर मधल्या बघितल्या, की बारा लापच्याला, नंतर बनिहाल बघितली नाही का, झेलपला बघितली. तसंच आता आपण कुठल्या राज्यांमध्ये तर आपल्याला जोड्या लावायला विचारतात, की कुठल्या राज्यात कुठल्या आहेत. मी काही सिलेक्टेड इम्पॉर्टंट काढलेल्या आहेत, तेवढ्या लक्षात ठेवा, की जम्मू काश्मीरमध्ये बनिहाल, चांगला, पेन्सिला, पीर पंजाल, थांगला, जोजिला खिंड ही कशाला जोडण्याचं, म्हणजे इथे जे आहे जोजिला खिंड ही कशाच्या दरम्यान येते, श्रीनगर आणि लेह, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यातली बनिहाल, पीर पंजाल, चांगला आणि थांगला हे लक्षात ठेवा. नंतर इकडे बघाशीच बघितलं आपण बारलापचाला, दिहांग अरुणाचल प्रदेशमध्ये ते माहितच आहे, बनिहाल नाही का. आणि दिहांग आता अरुणाचल प्रदेश आणि मंडाले हे एक लक्षात ठेवा, याच्या दरम्यान आहे. बनिहाल जम्मू काश्मीर मध्ये आहे. बारलापचाला मनाली ते लेह.
दरम्यान आहे. आणि इथे श्रीनगर ते लेह दरम्यान जोजिला आहे, बारालापचाला मनाली ते लेह दरम्यान आहे. दिहांग ही अरुणाचल प्रदेश ते मंडल आहे. ठीक आहे. आणि बनिहाल जम्मू काश्मीर, जम्मू आणि श्रीनगर, हे 4 जास्त इम्पॉर्टंट आहे. फक्त ते खिंडी जरी विचारल्या तरी बनिहाल, चांगला, पीरपंजाल, थांगला, जोजिला, बारालापचाला, दिहांग, बनिहाल. तर आता याच्याही मध्ये आपल्याला एक डिफरंट वेनी विचारायचं झालं आणि किंवा काही वेगळं विचारायचं झालं तर जनरली काय विचारतात, श्रीनगर ते लेह दरम्यान कुठली खिंड आहे? बनिहाल, जोजिला. बनिहाल, मनाली ते लेह. अरुणाचल प्रदेश मंडाले दिहांग. आणि सॉरी ते जोजिला आहे. बनिहाल, जम्मू आणि श्रीनगर. तर हे याच्यावर जोड्या येऊ शकतात डिरेक्टली. एक्सपेक्टेड आहे की जोड्याच येतात. आणि ते बऱ्याचदा किंवा असं येतं की या 4 पैकी चुकीचा पर्याय शोधा. म्हणजे 4 ऑप्शन दिले आणि काहीतरी एक अल्टरनेट करेल किंवा वेगळंच काहीतरी देणार आणि विचारणार की चुकीचा पर्याय कोणता. तर आपल्याला हे माहित पाहिजे. हे पाठच करावं लागेल. हे तसं लक्षात राहत नाही. ठीक आहे, तर हे पाठच करावं लागेल. तर हिमाचल प्रदेश म्हणजे बुर्जीला, रोहतांग खिंड आणि शिपकीला. सिक्कीम मध्ये जेलपला, नथुला. मगाशी बघितलं आपण नीती, लिपुलेख. भारत आणि चीन मध्ये येते हे इम्पॉर्टंट आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान नथुला. जेलपला सिक्कीम मध्ये. ते बुर्जीला, रोहतांग खिंड आणि शिपकीला. हे एक इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग, लिखापाणी, दिफू. उत्तराखंड लिपुलेख, नीती. उत्तराखंड आणि तिबेट. ह्या बाकीच्या काही इम्पॉर्टंट नाही. आता पूर्व घाटातील शिखरांचा क्रम. त्याच्या अरुणाचलमध्ये दिहांग, लिखापाणी आणि दिफू. हे दिफू तरी इम्पॉर्टंट नाहीये आपल्याला, पण लिखापाणी आणि दिहांग आपल्याला तशी लक्षात राहते. ठीक आहे. आणि उत्तराखंड लिपुलेख, खिंड आणि नीती. आता नीती एक लक्षात ठेवा फक्त. उत्तराखंड आणि तिबेटच्या दरम्यान आहे. ठीक आहे. आता पूर्व घाटातील शिखरांचा क्रम. हिमालयाच्या दक्षिण उत्तर खिंडीचा क्रम, खिंडीचा पश्चिमेकडून. हे ना मी सगळं जास्तीत जास्त हे PYQ आहेत म्हणून मी हे टाकलेलं आहे. तुम्हाला असं वाटेल मॅमने खूपच जास्त याच्यामध्ये बारकावे गोष्टींचे दिलेले आहे, पण नाही, असं नाहीये. त्याच्यामध्ये पूर्व घाटातील शिखरांचा क्रम म्हणजे पूर्व घाट म्हणजे कुठला? हिमालयाचं पूर्व रिजन. ठीक आहे. हे जनरली विचारू शकत आहे. सॉरी, पूर्व घाट म्हणजे हिमालयाचा नाही, हे आपलं याचं आहे. पूर्व घाट सह्याद्रीचा जो रिजन येतो त्याच्या साईडचा पूर्वचा जो घाट आहे तिथे शिखरांचा जो क्रम आहे तो दिलेला आहे. पश्चिम घाट, पूर्व घाट, तिथे निलगिरी पाहिजे होतं. हे ऍक्च्युली हा पोर्शन आपल्याला नंतर बघायचा आहे. मिस्टेकली याच्यामध्ये आलेला आहे, ते आपण नंतर स्किप करूया आणि नंतर बघूया. ते हिमालयाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे खिंडीचा क्रम. उत्तरेकडून जर विचारलं, हे उत्तर आणि हे दक्षिण. आता इथे देताना काय दिलंय की दक्षिणेकडून उत्तरेकडे दिलंय. तर दक्षिणेकडे कुठली आहे? बनिहाल, पीरपंजल, बुर्जिला आणि कालापाणी. आता पीरपंजल आपण मगाशीच बघितली रेंज. आता कालापाणी उत्तरेकडून बघूया. कालापाणी, बुर्जिला, पीरपंजल आणि बनिहाल. ठीक आहे. तर आणि एक कुठलेही लक्षात ठेवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे ठेवायचे असेल, तुमच्या जे इझिली लक्षात राहत असेल ते ठेवा. बनिहाल, पीरपंजल, बुर्जिला आणि कालापाणी. असं लक्षात ठेवलं. फक्त एक लक्षात ठेवा, दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडचा नाही आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे लक्षात ठेवतो तेव्हा हे कंपल्सरी लक्षात असू द्या की हे आपण उलट लक्षात ठेवलंय आणि आपल्या उत्तरेकडून विचारलं ते एकदा लिहून घ्यायचं वाटलं तर, आणि मग क्रम लावायचा पेपरमध्ये, घाई करायची नाही. ठीक आहे. बनिहाल, पीरपंजल, बुर्जिला आणि कालापाणी हे सगळ्यात उत्तरेकडे आली आहे. खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम. हा झाला दक्षिणेकडून उत्तरेकडे. पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे. तो आला जुजिला खिंड, सिपकीला, मानखिंड आणि नीती खिंड. पूर्वेकडे आली आहे नीती. आपण मगाशीच बघितलं इथे. लिपुलेख. ठीक आहे. नीती उत्तरेकडे, पूर्वेकडे तिबेट, नीतीखिंड, मानखिंड, जोझिला, सिपकीला, मानखिंड आणि नीतीखिंड. हे एक लक्षात ठेवा. नीती पूर्वेकडे आहे, जोझिला पश्चिमेकडे आहे. तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला इझी जातं. इकडे दक्षिणेकडे बनिहाल लक्षात ठेवायची, इकडे कालापाणी लक्षात ठेवायची. ठीक आहे. सॉरी. हा, जोझिला आणि नीतीखिंड. आता हिमालय जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला हिमालयामध्ये बघताना एक हे सगळ्यात महत्वाचं आहे की हिमालयाचे ना पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे 3 पोर्शन आहेत. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला आता सांगताना आता आपण असं बघितलं. ठीक आहे. आता आपल्याला जेव्हा आपण बघितलं, आता आपण उभं बघितलं आतापर्यंत की कुठल्या कुठल्या पर्वतरांगा आहे, कुठले शिखर आहे, काय विस्तार त्याचा कसा आहे, ह्या गोष्टी बघितल्या. पण आता आपण जेव्हा बघू आपण तेव्हा त्याला असं
पश्चिम ते पूर्व बघूया असंही विचारतात, कारण बऱ्याचदा की कुमाऊ हिमालय कुठे आहे, नेपाळ हिमालय कुठे आहे, तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा पण, तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आता पश्चिम हिमालय बघताना आपल्याला लक्षात येईल की आपल्याला इझिली मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, तर आपल्याला असं बघायला मिळेल की पश्चिम, मध्य आणि हे पूर्व. तर आता हा पश्चिमेचा जो भाग आहे ना, हा सिंधू ते काली आहे. हे लक्षात ठेवा की पश्चिम हिमालयाचा जो भाग आहे तो सिंधू ते काली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय येतं? काश्मीर हिमालय येतं याच्यामध्ये, याच्यामध्ये हिमाचल हिमालय येतं, कुमाऊ हिमालय येतं, हे 3 येतात. ठीक आहे. हं. तर हे लक्षात ठेवा की काश्मीर आपण हे जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये पश्चिम हिमालय जेव्हा बघतो त्याच्यामध्ये 3 येतात. तुम्हाला पहिल्याच पेजवर सांगते. पश्चिम हिमालयामध्ये काश्मीर, आणि आपण जेव्हा ते बघतो तेव्हा आपल्याला हे 3 हे बघायला मिळतात की काश्मीर, हिमाचल आणि कुमाऊ हिमालय. ठीक आहे, आता काश्मीर हिमालय. आता काश्मीर हिमालय आपण बघताना बघितलं की सर्वात मोठ्या हिमनद्या या रिजन मध्ये आपल्याला बघायला मिळतात काश्मीर हिमालयामध्ये. त्याचा जो विस्तार आहे तो सिंधू ते सतलज विस्तार आहे तो काश्मीर हिमालयाचा. टोटल विस्तार आपण बघितला तर सिंधू ते काली आहे. सिंधू ते काली. आणि त्याच्याही मध्ये आपण बघितलं याच्यावर याच वर्षीच्या 2024च्या कंबाईन प्री 2024 ला प्रश्न आहे की काश्मीर हिमालयाचा विस्तार कसा? तर सिंधू ते सतलज ऑप्शन मध्ये होतं, सतलज ते बियास होतं, असे बरेचसे ऑप्शन्स दिले होते. मग अशा वेळेस आपल्याला हे टॉपिक ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पश्चिम हिमालय पण लक्षात असायला पाहिजे, मध्य हिमालय काली ते दिसतं ते पण लक्षात असायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी बघताना आपल्याला ह्या गोष्टी आता पश्चिम हिमालयामध्ये काय येतं? काश्मीर हिमालय, हिमाचल, कुमाऊ हिमालय. ठीक आहे, हे 3 येतात. त्याचा विस्तार आहे टोटल सिंधू ते काली, म्हणजे इथपर्यंत काली याला सुरुवात होते सिंधू पासून. पण काश्मीर हिमालय कुठे आलं? सिंधू ते सतलज नदी, हे एक लक्षात ठेवा. आणि कुठे कुठे स्टेट कुठले येतात? तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब. ठीक आहे. नंतर रांगा कुठल्या येतात? त्याच्यामध्ये झास्कर, काराकोरम, लडाख, पीर पंजाल, नंगा पर्वत, कारेवा दरी, खिंडी, पीर पंजाल, बनिहाल, झोजिला, पेन्सिला. हे ऍक्च्युली तुम्हाला ना खिंडी जे आहेत ना त्या राज्यांमध्ये विचारतात. हे एवढं इम्पॉर्टंट आहे की काश्मीर हिमालयामध्ये आहे की नाही, हे मी एक्स्ट्रा ऍड केलंय. तुम्हाला वाचा वाटलं तुम्ही वाचा, लक्षात ठेवलं तर बेस्टच आहे. पण एवढं काही असं कंपल्सरी नाही की लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त याच्यात सगळ्यात महत्वाचा विस्तार आहे. नंतर हा कुठल्या पर्वतरांगा येतात मॅक्सिमम ते की झास्कर, काराकोरम, पीर पंजाल, नंगा पर्वत आणि लडाख. आता आहे हिमाचल हिमालय. आता हिमाचल हिमालयाचं आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला कुठला रंग बघायला मिळतात? शिवालिक आहे, ग्रेटर हिमालय आहे, धौलाधर आहे. ठीक आहे, आणि तिन्ही रंगांचे प्रतिनिधित्व हे हिमाचल हिमालय करते. खिंडी रोहतांग आहे बारालापच्या सिपकीला. दऱ्या कुलू, मनाली, लाहुल स्पिती हे जे आहे ते हिमाचल हिमालयामध्ये येतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त हिमाचल हिमालयाचं एकच लक्षात ठेवायचं की शिवालिक वगैरे ग्रेटर हिमालय जी रेंज आहे ती हिमाचलमध्ये येतं. धौलाधर रांग पण येतं. तिन्ही रांगांचं प्रतिनिधित्व, महत्वाच्या ज्या रांगा आहेत की शिवालिक रेंज, ग्रेटर हिमालयन रेंज आणि धौलाधर रेंज, हे जे रांग आहे त्यांचं जे प्रतिनिधित्व आहे ते हिमाचल हिमालय करतं. नंतर खिंडी, रोहतांग, बारालापचा आणि सिपकीला. दऱ्या, कुल्लू, मनाली, लाहुल आणि स्पिती. नंतर कुमाऊ हिमालय. आता कुमाऊ हिमालयाची लेंथ दिली आहे, लक्षात ठेवलं तर जनरली विचारत नाही, पण 320 किलोमीटर आहे. सर्वोच्च शिखर नंदादेवी आहे. कुमाऊ हिमालय जे की उत्तराखंडमध्ये येतं. नंतर विस्तार सतलज ते काली आहे. आपण मगाशीच बघितलं, शेवटचा आहे तर सतलज ते काली, त्याचा होता सिंधू ते सतलज. कशाचा? काश्मीर हिमालयाचा. शिवालिक रांग मधलं दुधवा आणि दिहांग रांग याच्यामध्ये येतं. नंतर लेसर हिमालय, मसुरी, नागतिबा. लेसर हिमालय पण याच्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये मसुरी आणि नागतिबा ह्या रिजन आपल्याला बघायला मिळतो. शिखरे ते नंदादेवी आहे, त्रिशूल, बद्रीनाथ, केदारनाथ, द्रोणगिरी हे आपल्याला कुमाऊ हिमालयामध्ये बघायला मिळते. नंतर हिमनद्या हे महत्वाचं आहे.
की गंगोत्री वगैरे, मिलाम, हिमनद्या, खिंडी, आपण मगाशीच खिंडीचं एवढं काही कंपल्सरी नाही, सरोवरे, नैनिताल, भीमताल, हे चारधाम, हे महत्वाचं आहे. चारधाम विचारू शकतात. अलकनंदा आणि भगीरथी नदी वगैरे जे आहे ते कुठे येतं चारधाम पैकी, जिथे आपले संगम होतात, तर ते कुमाऊ हिमालयामध्ये, पश्चिम हिमालय जास्त पर्जन्य, पश्चिम हिमालयामध्ये जास्त पर्जन्य होते ऍज कम्पेअर टू पूर्व. कारण हे बघा ना, अलकनंदा भगीरथी नदी म्हणजे पर्जन्याचाच भाग आहे, जो उत्तराखंडचा भाग आहे. आपण नेहमीच बघतो की ती लँडस्लाईड वगैरे तिकडे होत राहतात, भयंकर पर्जन्याचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे आपण ते इझिली लक्षात ठेवू शकतो की पश्चिम हिमालयामध्ये, हा जो पूर्ण पश्चिम हिमालयाचा रिजन आहे जो उत्तराखंडमध्ये येतो, तो पूर्ण रिजन मध्ये जास्तीत जास्त म्हणजे जास्त पर्जन्य आहे ऍज कम्पेअर टू पूर्व हिमालयापेक्षा. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल बघता तसं तर आपण बघतो की मौसिनरामला सगळ्यात जास्त पडतं, पण ओव्हरऑल जर बघितलं ते उत्तराखंडमध्ये जास्त पर्जन्य येतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तर सतलज, सर्वोच्च शिखर, कुमाऊ हिमालयामधलं नंदादेवी, देन तुम्हाला मसुरी, नागतिबा लक्षात ठेवलं तर बेस्टच आहे. आणि सरोवरे आणि भगीरथी, अलकनंदा कुमाऊ हिमालयन रेंज मध्ये येतं, हे लक्षात ठेवा. आणि पश्चिम हिमालयामध्ये पूर्व हिमालयापेक्षा जास्त पर्जन्य आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आला मध्य हिमालय, काली नदी ते तिस्ता. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काली ते तिस्ता मध्य हिमालयाचा विस्तार आहे. त्याच्यामध्ये कुठलं येतं, नेपाळ हिमालय, हे महत्वाचं आहे. तर नेपाळ हिमालय विचारलंय बऱ्याच की नेपाळ हिमालयाचा विस्तार, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की काश्मीर हिमालयाचा विस्तार कुठला ते कुठल्या नदीचा आहे, तसंच इथे पण दिलंय की नेपाळ हिमालय, काली नदी ते तिस्ता. महाभारत रेंज जी आहे ती मध्य हिमालयामध्ये येते, सॉरी त्याला नेपाळ हिमालय पण म्हणतात. आणि नेपाळ हिमालयामध्ये महाभारत रेंज येते. सिक्कीम व दार्जिलिंग यांचे भाग पण याच्यामध्येच येतात, ह्या दोन राज्यांचे भाग. आणि हिमालयाच्या तिन्ही रांगाचे अस्तित्व, आता शिवालिक, लेसर आणि ग्रेटर, ह्या तिन्ही रांगा आहेत. मगाशी आपण काय बघितलं होतं की याच्यामध्ये बघितलं होतं आपण, आय थिंक कुमाऊ हिमाचल मध्ये बघितलं होतं की शिवालिक, लेसर आणि धौलाधर येते. ठीक आहे, तसं आता मध्य हिमालयामध्ये, मध्य हिमालयामध्ये शिवालिक, लेसर आणि ग्रेटर येते. ठीक आहे, ह्या तीन रेंज लक्षात ठेवा. लेसरलाच महाभारत रेंज असं पण म्हणतात, महाभारत लेखरांग. त्याच्यामध्ये सॉरी, लेसर हिमालयामध्ये महाभारत म्हणत नाही त्याला, महाभारत येते त्याच्या येते, लेसरच्या पूर्वेकडे शिवालिक येते. ते तर आपल्याला माहितच आहे की हाईट सगळ्यात जास्त आहे म्हणून. इथे म्हणजे शिखरे कुठले येते मध्य हिमालयामध्ये, एव्हरेस्ट आलं याच्यामध्ये, कांचनगंगा आलं, मकालू आलं, धवलगिरी आलं, अन्नपूर्णा, खिंडी, फक्त खिंडी एकच येते, नथुला. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जर लक्षात ठेवायचं झालं ना, तर महत्वाचं एकच आहे की नेपाळ हिमालय, नंतर महाभारत जी रेंज आहे ती नेपाळ हिमालयामध्येच म्हणजे मध्य हिमालयामध्ये येते. नंतर तिन्ही रांगाचे प्रतिनिधित्व शिवालिक, लेसर आणि ग्रेटर. आणि शिखर एव्हरेस्ट, कांचनगंगा, मकालू महत्वाची जी आहेत, धवलगिरी, अन्नपूर्णा ही महत्वाची, जी आपण हाईटच्या दृष्टिकोनातूनही सुद्धा ही मगाशी बघितली, ते सगळे शिखर जे ते आपल्याला मध्य हिमालयामध्ये बघायला मिळते. आणि एकच खिंड आहे नथुला ती. नंतर आता मध्य हिमालयाचं मी इथे मॅप फॉर्म मध्ये दिलंय, तुम्हाला मी हे एक्सप्लेन केल्यास तुम्ही करू शकता. नंतर सॉरी, एक्सप्लेन मी तुम्हाला केलं तर तुम्हाला इझी पडेल. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की पीर पंजाल, ऍक्च्युली काही नाही, मी तुम्हाला सेम एक्सप्लेनच केलं याच्यामध्ये, एवढं काही बघण्यासारखं नाही आहे. फक्त एवढंच आहे की पीर पंजाल वगैरे मी तुमच्या ह्या ज्या रेंज आहे ह्या दिलेल्या आहे, मसुरी वगैरे, कुमाऊ हिमालय, बाकी तर काही नाही, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून ऑलरेडी झालंच आहे. ठीक आहे, तुम्हाला जर अशा प्रकारचं फिगर काढून लक्षात ठेवणं म्हणजे इझी वाटत असेल तर तुम्ही हे पण काढून लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारचं ते मी इथे बघा बरोबर दिलंय, पीर पंजाल, धौलाधर नाही का, इथे सतलज नदी बरोबर आहे रेंज, नंतर इकडे मसुरी टेकड्या दिल्या आहे, हे इझी जातं, मसुरी, कुमाऊ हिमालय. ठीक आहे, गंगा आणि यमुनाच्या मध्ये मसुरी आलं, हे एक लक्षात, गंगेच्या साईडलाच कुमाऊ आहे. तर हे आपल्याला अशा फॉर्म मध्ये, नंतर खिंडी आहे, मसुरी, नथुला, मसुरी टेकड्या, नथुला, जेलपला. आणि आता इथे उत्तरेस मैदान आहे, मग शिवालिक टेकड्या, मध्य हिमालय, मग ग्रेटर हिमालय, इथे लडाख रांग नाही का. ह्या गोष्टींनी आपण यांनी ना खूप आपल्याला इझी जातं. इकडे ब्रह्मपुत्र खोरे आलं, कैलास रांग आली, तिबेट पठार, पामीर पठार. ठीक आहे, तर ह्या अशा दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं आपल्याला जास्त इझी जातं. तुम्हाला नोट करायचं असेल तर तुम्ही हे नोट पण करू शकता की आपल्याला लक्षात ठेवा. मी बरोबर बघा कसं दिलंय की उत्तरेकडचं मैदान आहे, मग सगळ्यात आधी उत्तरेकडचं मैदान,
बघा हाईट कशी वाढत गेली. ग्रेटर हिमालयाची सगळ्यात जास्त हाईट आहे, जे आपण बघितले की ग्रेटर हिमालयाची हाईट हे सगळ्यात जास्त आहे. उत्तरेकडचं मैदान, त्याच्यानंतर आलं शिवालिक, त्याच्यानंतर आलं मध्य हिमालय, मग आलं ग्रेटर हिमालय, ठीक आहे. त्याच्यामध्ये लडाख रांग सुद्धा आली, मग येते ब्रह्मपुत्रा खोरे वगैरे, ट्रान्स हिमालयाचा जो भाग येतो तो, नंतर पामीर पठार आणि तिबेट पठार आणि कुनलून उतार. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही असेही फॉर्ममध्ये जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात राहण्यासारखं आहे. आणि मी फक्त नद्या कुठल्या कुठून जातं याच्यासाठी हे मी ड्रॉ केलं होतं. तुम्हाला वाटलं तुम्ही हे नोट करू शकता आणि स्वतःही अशा प्रकारचे मॅप इझिली शॉर्टकटमध्ये बनवून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पूर्व हिमालय. आता पूर्व हिमालय बघितलं तर तिस्ता ते ब्रह्मपुत्र जो विस्तार आहे तो आहे पूर्व हिमालयाचा. ठीक आहे. आपण काय बघितलं, काली ते तिस्ता मध्य हिमालय, सिंधू ते काली पश्चिम हिमालय, आणि आता पूर्व हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. आता याच्यामध्ये कुठले कुठले हे येतं. आता तिस्ता ते ब्रह्मपुत्रा म्हटल्यानंतर पूर्ण पूर्वांचल पकडून चालायचं. आसाम, अरुणाचल, भूतान आणि सिक्कीम पण. ठीक आहे. हे भूतान आहे, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल. 720 किलोमीटरचा विस्तार आहे. शिवालिकच्या अरुंद रांगा या पूर्व हिमालयामध्ये येतात. त्याच्यामध्ये येतं डाबला, मिरी, मिरी, मिश्मी, अबोर, शिखरे, नामच्या बर्वा येतात, कुलू कांग्रा येतात. नंतर हे बाकीचे लक्षात ठेवायची गरज नाहीये. याच्यामध्ये फक्त एक नामच्या बर्वा आणि कुलू कांग्रा, हे नाही पाहिजे ते कांग्रा. खिंडी, जेलपला, बुमला, तेसला. ठीक आहे. बुमला अरुणाचल प्रदेश, तेसला एक आणि एक जेलपला. आमच्या बर्वाची हाईट दिली आहे, एक लक्षात ठेवू शकता, हे विचारू शकते. 7,758 मीटर. चोमोलहरी ची हाईट कमी आहे, ते छोटं शिखर असेल, त्याच्यापेक्षा नामच्या बर्वापेक्षा 732 किलोमीटर, हे लक्षात. आणि आसाम हिमालय जो आहे हे एक महत्वाचं आहे बरं का. आता जरी हे पूर्व हिमालयामध्ये आसाम पडत असेल, पण आसाम हिमालय, कारण आसाममध्ये पण हिमालयन रेंज आहे, मग आसाम हिमालय पण हा एक पार्ट येतो, याचा सब पार्ट येतो. ठीक आहे. जसं आपण याचं बघितलं ना, पश्चिम हिमालयाचं काश्मीर हिमालय बघितलं, कुमाऊ हिमालय बघितलं, तसंच आपला आसाम हिमालय हा पूर्व हिमालयाचा भाग येतो. मग तो त्याचा विस्तार कसा आहे? त्याचा विस्तार आहे दिहांग ते तिस्ता. ठीक आहे. आणि याचं कसं आहे, तिस्ता ते ब्रह्मपुत्र आहे, मग याचा दिहांग ते तिस्ता म्हणजे त्याच्या अलीकडेच थोडं. ठीक आहे. तर तो दिहांग ते तिस्ता आला आसाम हिमालय एक. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते, तिस्ता ते ब्रह्मपुत्रा हे एक इम्पॉर्टंट आहे. आसाम, अरुणाचल, सिक्कीम आणि भूतान या राज्यामध्ये एक देश. नंतर शिवालिकच्या अरुंद रांगडा, डाबला, मिरी, अबोर, मिश्मी ह्या पूर्व हिमालयामध्ये येतात. शिखरे, नामच्या बर्वा आणि चोमोलहरी किंवा कुलूकांग्रा. खिंड, जेलपला, बुमला दोन. जेलपला सिक्कीम मध्ये येते, एक लक्षात ठेवा, आणि बुमला अरुणाचल प्रदेशमध्ये येते. नामच्या बर्वाची हाईट लक्षात ठेवा, 7,758 विचारू शकतात. विचारू बिलकुल शकतात, कारण त्याचा विस्तार मध्ये बऱ्याचदा आपण उल्लेख बघितलाय की नंगा पर्वत नामच्या बर्वा हिमालयाचा विस्तार आहे. आपण मगाशीच बघितलं की पूर्वांचलमध्ये आसाम, मणिपूर, त्रिपुरा आला, मिझोराम वगैरे हा पूर्ण रिजन येतो. चा पूर्वेकडचा सगळ्यात भाग आहे नामच्या बर्वा. म्हणून आपण बघताना आपण हॉरिझॉन्टल वेनी बघतोय, पश्चिम, मध्य आणि पूर्व. सो लास्ट पोर्शन त्याचा नामच्या बर्वाच आहे. त्याची हाईट विचारू शकता, 7,758. त्याचे चोमुलहरी शिखर आहे, त्याची हाईट खूप कमी आहे, 732 किलोमीटर. आणि आसाम हिमालयाचा विस्तार दिहांग ते तिस्ता. ठीक आहे. आता पूर्वांचल ईशान्य टेकड्यांचा प्रदेश. आता आपण पूर्वांचल, आपण आता पूर्व भाग बघितला, त्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला हिमाचल आणि पूर्वांचल सांगितलं. हिमाचल आणि पूर्वांचल मध्ये बघताना पूर्व मध्ये, पूर्व नेपाळमध्ये जे येतात, सॉरी पूर्व रिजन मध्ये येतात, मिश्मी टेकड्या आहे, पतकोई रांगा आहे, नागा रांगा येतात, मणिपूर टेकड्या, मेघालय, मिझो टेकड्या, त्रिपुरा टेकड्या, उत्तर कचरा टेकड्या. एवढ्या लक्षात ठेवा. ऍक्च्युअली पूर्वांचलमध्ये कुठल्या कुठल्या टेकड्या आहेत हे मी दिलंय. पूर्व, अभोरमिरी, मिश्मी बघितलं, पतकोई बघितलं. पतकोई लक्षात ठेवा. ऍक्च्युली शब्दावरून एक आयडिया येऊन जाते की पूर्वेकडचं असेल म्हणून. नागा म्हणजे नागालँडच्या, नाही का, मणिपूर, मेघालय, उत्तर कचर, मिझो टेकड्या आणि त्रिपुरा टेकड्या. आता उत्तर, दक्षिण, पूर्व. आता हे बघा की आपल्याला जर रांगा उत्तर दक्षिण विचारल्या तर कशा लक्षात ठेवायच्या? पतकोई, नागा, मणिपूर आणि मिझो ह्या झाल्या उत्तर दक्षिण. आणि पूर्व पश्चिम जर विचारलं किंवा पश्चिम, तर पूर्व पश्चिम हे कसं आहे ना, हे जयंती, गारो खासो जयंतिया, नाही का, हे जे हा जो क्रम आहे ना, हा पूर्व पश्चिम आहे. आता गारो खासी जयंतिया हे पश्चिम आणि हे पूर्व. जनरली माझ्या तर पश्चिम पूर्वच लक्षात राहतं, कारण ते गारो खासी जयंतिया म्हणायला इझी आहे कम्पेअर टू जयंतिया खासी गारो म्हणण्यापेक्षा, नाही का. म्हणून ते हे जरी पूर्व पश्चिम दिलं तर तुम्ही पश्चिम पूर्व लक्षात ठेवा. जनरली पश्चिम पूर्व, गारो खासी जयंतिया हे लक्षात ठेवा. नागा टेकड्यातील माउंट सारामती सर्वोच्च शिखर आहे. नागालँड मधील ज्या टिकड्या, नागा टिकड्या, त्याच्यातील माउंट सारामती हे सर्वोच्च शिखर आहे. लक्षात असू द्या, विचारूही शकतात. आणि हे लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण. उत्तरेकडून पतकोई, नागा,
मणिपूर आणि मिझोराम. ठीक आहे, पतकोई, नागा, मणिपूर, मिझोराम टेकड्या हे लक्षात ठेवा. पश्चिमेकडून पूर्वेकडे लक्षात ठेवा गारो, खासी, जयंतिया. माउंट सारामती सर्वोच्च शिखर. आता उंचीनुसार नेपाळ हिमालय, कुमाऊ हिमालय, मग काश्मीर हिमालय. हाईट जर बघितली तर त्याच्यामध्ये नेपाळ हिमालय जो आपण पूर्व हिमालयातला पोर्शन बघितला त्याची हाईट सर्वात जास्त आहे. मग कुमाऊ हिमालयाची आणि काश्मीर हिमालयाची सगळ्यात कमी आहे. नेपाळ हिमालयाची सगळ्यात जास्त आहे. हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावरही विचारू शकतात. मेघालय पठार, द्वीपकल्पीय पठार हे तर आपण नंतर बघूया, तरी बघून घ्या. मेघालय पठार द्वीपकल्पीय पठाराचा भाग असला तरी गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशामुळे वेगळा झालेला आहे. हे आपण नंतर डिटेलमध्ये बघणारच आहोत पुढे. हे बघा, मी इथे हे मॅप फॉर्म मध्ये मी तुम्हाला तेच सांगते की मी हे स्वतः बनवलेले आहे, कारण हे लक्षात राहावं. तुम्ही पण बनवू शकता, तुम्हाला हे इझिली लक्षात राहू शकतं की नेपाळ हिमालय, इकडे आसाम हिमालय मी केलंय. तर नेपाळ हिमालयामध्ये अन्नपूर्णा, धौलगिरी, माउंट मकालू, एव्हरेस्ट, कांचनगंगा हे पर्वत आले. आसाममध्ये डाफला, मिरी, अभूर, मिश्मी जे आपण आता बघितलं. नंतर गारो, खासी, जयंती पण याच रिजन मध्ये येतं, पण ते असं पश्चिम पूर्व जातं. पण हे आता हे असं जर विचारलं ना उत्तरेकडून दक्षिणेकडे, बघा दक्षिणला येते दाफला, मिरी, अभोर, मिश्मी. उत्तरेकडून त्याच्यापेक्षा पण हे असं जास्त लक्षात आहे, डाफला, मिरी, अभोर, मिश्मी. ठीक आहे, 1, 2, 3 आणि 4 हे दक्षिणेकडून. दक्षिण आणि उत्तर हे दक्षिणेकडून क्रम आहे. आणि तसं आणि गारो, खासी, जयंती आहे असं येतं जनरली. असं असं जातं ते, गारो, खासी आणि जयंती. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता हे बघा, पतकोई, नागा, लेमेहॉल, मिझो, लुशाई आपण आताच बघितलं, मणिपूर आणि मिझो. ठीक आहे, आता हे बघा, काली, शारदा. काली नदीला शारदाही असं म्हणतात, नेपाळमध्ये तिचं नाव आहे. महाभारत रेंज ही नेपाळमध्येच येते, नेपाळ हिमालयामध्ये. कर्नाली नदीवर प्रश्न विचारलेला आहे. लोकांना कर्नाली आणि घागरामध्ये कन्फ्युजन होतं, पण कर्नालीलाच घागरा, घग्गर असेही म्हणतात, हे लक्षात ठेवा. दुधवा ह्या नद्यांच्या महाभारत आणि दुधवा रेंजच्या मध्ये कर्नाली घागरा आहे. इकडे गंडक, कोसी. ठीक आहे, गुंडक नाही, गंडक आहे. ठीक आहे, इकडे तिस्ता, कोसी आणि तिस्ता जे आपण आता बघितलं ते तुम्ही अशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकता. आता बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण हिमालयाला बघत होतो की वली आणि तरुण पर्वत आहे, गट पर्वत हा प्रकार बघितला. त्याच्यामध्ये बघा, ब्लॅक फॉरेस्ट हा ठोकळ्याचा पर्वत आहे, ॲप्लेशियन हा घडीचा पर्वत आहे, राजमहल टेकड्या हा अवशिष्ट आहे आणि पोपा हा ज्वालामुखी पर्वत आहे. तर हे लक्षात ठेवा. एवढं जरी लक्षात ठेवलंय किंवा रॉकी पर्वताचं हे आपल्याला जर राज्यसेवेसाठी असेल तर रॉकी पर्वत वगैरे तो पोर्शन आपण नंतर तेव्हा बघूया. पण ब्लॅक फॉरेस्ट ठोकळ्याचा पर्वत आहे, ॲप्लेशियन घडी म्हणजे फोल्ड, अवशिष्ट पर्वत म्हणजे असं उंच असा टोकदार भाग अवशिष्ट पर्वत आणि पोपा पर्वत हा ज्वालामुखी पर्वत आहे. तर आता इथे आपला हा टॉपिक संपला आहे. तर आपण आता जे बघितलंय ते कंबाईनलाही महत्वाचं आहे आणि राज्यसेवेलाही महत्वाचं आहे. तुम्ही कंबाईन आपण 2024चा वगैरे जर पेपर बघितला त्याच्यामध्ये याच्यावरचेही प्रश्न आपल्याला बरेचसे बघायला मिळतात. जसं महाराष्ट्राचं इम्पॉर्टंट आहे तसं भारताचंही इम्पॉर्टंट आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता आपण कंबाईनची आपली ग्रुप बी आणि सी ची प्रिलिम्सची फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू करतो आहोत. जर तुम्हाला आमचं कंटेंट आणि मटेरियल सगळ्या गोष्टी आवडल्या असेल आणि आपण जास्तीत जास्त परीक्षेच्या दृष्टीकोनातून उपयुक्त ठरणाऱ्याच गोष्टी जास्त फोकस करणार आहोत, कारण आपल्याला बाकी अदर कंटेंट बघून काही अर्थ नाहीये. जेवढे जास्त आपल्या परीक्षेला गोष्टी विचारतात त्याच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आपण आपली फास्ट ट्रॅक बॅच जी लॉन्च करणार आहोत आणि ती लवकरात लवकर आपली आता सुरू होईल. जर तुम्हाला आमचे लेक्चर आवडले असल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही जर ही फास्ट ट्रॅक बॅच घेतली तर आपण आज बघितलं की आजच आपली कंबाईनची ऍड पडलेली आहे, त्याच्यामध्ये STIS अशा जागा आहेत चांगल्या. तुम्हाला जर ते टार्गेट तुमचं अचीव्ह करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही ह्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. आपण PYQ पेपरच्याच दृष्टिकोनातून सगळ्या सिलेबस कव्हर करू. ठीक आहे, तर ह्या दृष्टिकोनातून आपली आता बॅच आपण लॉन्च करणार आहोत. इन केस तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की याला ऍडमिशन घ्या. लवकरात लवकर त्वरित प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर आता
इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला ह्या सगळ्या याच्यामध्ये फॅसिलिटी 5 ऑगस्ट पासून आपली बॅच लॉन्च होणार आहे आणि याच्या आपल्या विद्यावृक्ष नावाचा आपला एक ॲप पण आहे. याच्यावरून तुम्ही आपला कोर्स जॉइन करू शकता. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाला तुम्हाला एक चांगली फॅकल्टी आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाला नोट्स, ई बुक सीरीज, वैयक्तिक मार्गदर्शन, विषयाला लेखी परीक्षेची पूर्ण तयारी ही करून घेतली जाईल. आपण पुढे जाऊन राज्यसेवेच्याही दृष्टिकोनातून बॅच घेणार आहोत. मोफत ऑनलाईन टॉपिक टेस्ट सीरीज वगैरे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आणि ही इंटिग्रेटेड बॅच पण आपली असणार आहे आणि प्रिलिम्सची फास्ट ट्रॅक बॅच पण असणार आहे आपली कंबाईनची. सो तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. 5 ऑगस्ट पासून इंटिग्रेटेड बॅच आपली चालू होणार आहे. सो इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण PYQ कुठल्या फॉर्ममध्ये कुठल्या प्रकारे जिओग्राफीचे PYQ आयोगाच्या पेपरमध्ये विचारले जातात आपण ते बघूया. कंबाईन ग्रुप बी आणि सी चे पूर्व परीक्षेला जे क्वेश्चन्स आले ते आपण भूगोलच्या दृष्टिकोनातून कशा टाईपचे प्रश्न विचारतात आपण ते बघूया. तर इथेच आपलं आता लेक्चर संपलं.